सचिन कानेटकर सर हे DKTमध्ये अधिव्याख्याते आहेत. जवळपास 15-20 पुस्तकं त्यांनी स्वतः प्रकाशित केलेली आहेत. खूप मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि अशा या वक्त्यांकडून आज आपणास या सर्व कथा ऐकायच्या आहेत. रामकृष्ण हरी. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय. जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण हा कथारूपी कार्यक्रम ठेवलेला आहे. मी सर्वांना विनंती करतोय की तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र की जय. बजरंग बली की जय. भारत माता की जय. आज रुईच्या हनुमान मंदिरात मी ऐकून आहे की यंदाचा हनुमान जयंती उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा झाला. या आनंद सोहळ्यात मोठा उत्सव संपला की एकदम असं मोकळं वाटतं की अरे यंदाचा उत्सव झाला, आता पुढच्या वर्षीपर्यंत काय. आणि त्या भावनेत भरपेट जेवण झाल्यानंतर हात बीत धुतले आणि मोकळं वाटायला लागल्यावर आपण थोडी बडीशेप घेतो आणि खातो. तसा आजचा कार्यक्रम आपल्यासमोर थोडंसं मनाला आनंद देण्याकरता म्हणून ठेवला. श्री ऋषिकेश पाटील आणि त्यांच्या मातोश्रींमुळे मी गावात अनेक वेळा येतो. मंदिरात आपल्या भेटीला यापूर्वी गीत वानरायण घेऊन आलेलो होतो आणि म्हणजे या मंडळाचे सगळे कार्यकर्तेही माझे मित्रच झालेले आहेत. त्यामुळं त्या सगळ्यांना आणि आपल्या सगळ्यांना मनोभावे वंदन करतो आणि तुम्हाला छान वाटावी अशी मारुतीरायाची कथा सांगतो. आपल्या आजच्या व्याख्यानाचं म्हणा, प्रवचनाचं म्हणा, शीर्षक आहे भीमरूपीची जन्मकथा. भीमरूपी या शब्दाचा अर्थ काय आहे तर भीम याचा अर्थ भव्य, मोठं, भयानक, रौद्र असा त्याचा अर्थ निघतो. आता भीमरूपी कोण आहे तर भव्य रूप धारण करणारा तो हनुमान. म्हणून त्याला रामदास स्वामींनी भीमरूपी म्हणलेला आहे. आणि आपण शनिवारी 2 गोष्टी लहानपणापासून म्हणत आलो. एक भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती हे स्तोत्र आणि दुसरं 17 उड्डाणे हुंकार वदनी ही मारुतीची आरती. या दोन्ही रचना रामदास स्वामींच्या आहेत. झालं असं की मी तुम्हाला कायम आपल्या देशाच्या 75 वर्षाच्या स्थितीविषयी सांगतो. म्हणजे माझं व्यक्तिशः मत जसं मला कळायला लागलं, आता मी निवृत्तीच्या वयाकडे आलो, तर आयुष्यभर चिंतन करताना मला असं आढळलं की 1947 साली आपल्या भूमीवरनं इंग्रज गेला, पण मनोभूमीवर तो तसाच राहिला आणि शिक्षणाच्या माध्यमातून जास्त रुजवला गेला. त्यानं आपल्या गावाशी, आपल्या शिवाराशी, आपल्या मुळाशी आपलं नातं तुटत राहिलं आणि आपण दूर जात राहिलो त्याच्यापेक्षा. आणि त्याचमुळं आपल्या धर्माशी नातं तुटत राहिलं.
याचं तिवारीने फार छान वर्णन केलेलं आहे की इंग्रजी शिकून थोडे पुस्तकी ज्ञान मिळवावे, एखादी पदवी मिळता विद्वान म्हणून मिरवावे, वाणीचे तांडव करता परशब्दामध्ये घालावे. हे माणूस जर इंग्रजी 2 वाक्य बोलला तर त्याला आपण विद्वान समजतो. भाषा येणं हे विद्वत्तेचं स्वरूप असतं असं नाही, ज्ञान असणं हे विद्वत्तेचं स्वरूप आहे. ज्ञान कानडीत प्रकाशित होऊ शकतं, हिंदीत प्रकाशित होऊ शकतं, तमिळमध्ये प्रकाशित होऊ शकतं, मराठीत बाहेर येऊ शकतं. ज्ञान महत्त्वाचं आहे, भाषा महत्त्वाची नाही. पण भाषा महत्त्वाची झाली की इंग्रजी आलं की आपण मूर्खाला सुद्धा विद्वान म्हणायला लागलो. आणि आपल्याला हे माहीत नाही की इंग्लंडमधल्या वेड्यांच्या इस्पितळातले वेडेसुद्धा इंग्रजीच बोलतात. म्हणजे इंग्रजी म्हणजे शहाणा झाला असं नाही, पण अशी अवस्था मात्र आपली झाली हे खरं की इंग्रजी शिकून थोडे पुस्तकी ज्ञान मिळवावे, एखादी पदवी मिळता विद्वान म्हणून मिरवावे, वाणीचे तांडव करता परशब्दमध्ये घालावे, देशाच्या पोकळ गोष्टी करिताना केवळ ओष्टी, ओष्टी म्हणजे ओठानं, एकाला दुसरी पुष्टी देई श्रम काही न करता एक काळाईसा होता. देवधर्म मानुनी झूट घालावा भलता वाद, संध्या स्नाने राहोत जावे नित्य हॉटेलात, भक्षावे तेथे अभक्ष ते अपेय पान करीत. गावाबाहेर वाढणारे ढाबे हे याचा पुरावा आहे. भक्षावे तेथे अभक्ष ते अपेय पान करीत, डबक्यातील मंडूक जैसे भक्षोनी पंकिल घोषे, डरडरती कटू आवेसे बोलाव्या तैशा बाता एक काळा ईसा होता. 31 डिसेंबरचं वर्णन आहे. आणि देवधर्म मानुनी झूट घालावा भलता वाद, संध्या स्नाने राहोत, परक्यांची संस्कृती गावी निंदावे वंद्य ऋषींना, आचार उचलून त्यांचे हिणवावे साधुजनांना, देव्हारे मांडून त्यांचे हसावे देव्हाऱ्यांना. हे आजकाल तुम्ही शहरात जर फ्लॅट बघायला गेलात कुणी घेतलेला, म्हणजे समोर अंगण आणि पाठीमागं परसदार असलेलं घर बघायलाच मिळणार नाही, एवढं फ्लॅटच. आणि तो बघायला गेलात तर तुम्हाला दाखवतात आमचा 1 BHK आहे, 2 BHK आहे, किचन दाखवतात, हॉल दाखवतात, बेडरूम दाखवतात आणि संडास बाथरूम सुद्धा दाखवतात. देवघर दाखवतात का? खरं माणसानं घरात पहिल्यांदा काय दाखवलं पाहिजे, पण ते उरलेल्या कोपऱ्यात केलेलं असतं. कसं दाखवणार? देव्हारे मांडून त्यांचे हसावे देव्हाऱ्यांना, आर्यांच्या सद्वेदांचा आचार्यांच्या ग्रंथांचा अभिमानही नुरलासाचा, पोशाखीही परवशता एक काळाईसा होता. असं पोशाखी पारतंत्र्य निर्माण झालं. हे वर्णन 1922 साली दुर्गाराम आसाराम तिवारींनी केले. म्हणजे इंग्रज जायचे होते 1922, आज 2025ला सुद्धा खरं वाटतंय. मग आपली प्रगती झाली असं म्हणायचं का हो? 100 वर्षाहून जास्त काळ झाला आपण तसेच आहोत. आणि यातच एक ओळ माझ्या वाचनात आली याच कवितेतली. अतिशय प्रदीर्घ कविता आहे, सगळी सांगत बसत नाही, आपला विषय बाजूला राहील. की विल्यम्सचे म्हणणे की कालिदास सत्कवी कसला, मानियर बोले त्याला करता कृत्रिम कवितेचा. हा विल्यम्स नावाचा एक परदेशी टीकाकार आहे. तो म्हणतो कालिदास कसला आलाय कवी, मानियर म्हणतो करता कृत्रिम कवितेचा. त्याची कविता कृत्रिम आहे म्हणले, म्हणजे र ला ट जोडून केलेली. विल्यम्सचे म्हणणे की कालिदास सत्कवी कसला, मानियर बोले त्याला करता कृत्रिम कवितेचा, आम्हाला मान्य असाव्या मत्सरग्रस्त तद्वाचा. ते मत्सरानं बोलतायत की कालिदासानं एवढ्यापूर्वी एवढं प्रसिद्ध काव्य कसं निर्माण केलं मेघदूतासारखं, त्यांना समजत नाही आहे. मग ते मत्सरानं बोलतायत. खरं आमची स्थिती काय आहे? पारतंत्र्यामुळं आम्हाला मान्य असाव्या मत्सरग्रस्त तद्वाचा, आमच्या विद्वत रत्नांना परके निंदिता असताना डोलवाव्या आम्ही माना, ग्रंथही केवळ न बघता एक काळायचं. आम्ही ग्रंथच बघितलेलं नसतो आणि कुणी काय म्हणलं ते खरं मानून टाकतो. मग व्हॉट्सअपवर येतं की रामायणात असा असा आहे, आम्ही लगेच बघतो. रामायण म्हणलं की त्याची छाननी करत नाही, देतो पाठवून दुसऱ्याला. आणि अशी आपली अवस्था होऊन झाली आहे. आणि मग मला जेव्हा कळायला लागलं तेव्हा मी मनात ठरवलं की अरे भारतीय म्हणून जन्माला आलो. सगळे भारतीय सांगतात की आमचा वारसा काय, वेद हा आमचा वारसा आहे.
आणि भारतीय काय सांगतात, रामायण महाभारत हा आमचा वारसा आहे. तर आपल्याला वेद कळणार नाहीत, आपण संस्कृत शिकलेलं नाही आहे, पण आपल्याला रामायण भारत तरी वाचता येईल. त्याचं मराठी अनुवाद आहे, हिंदी अनुवाद आहे, आपण ते वाचूया. आणि असं ठरवून मी रामायण महाभारत वाचायचं ठरवलं. आणि मुळापासून रामायण महाभारत वाचत असताना मला काही गोष्टी लक्षात आल्या. वाल्मिकीने ग्रंथ काय लिहिला हे खरं रामायण, कारण वाल्मिकी हे रामायण काळात स्वतः होते. त्यांनी लवकुशाला शिकवून लवकुशांना रामायण रामरायाला ऐकवलंय. त्यामुळं ज्याचं चरित्र आहे त्यानं ऐकलेलं आहे, त्यामुळं ते खरं असल्याशिवाय तो मानणार नाही. त्यामुळं ते रामायण वाचायचं ठरवून मी शेवटी वाल्मिकी रामायण वाचायला लागलो. आणि वाल्मिकी रामायण वाचत असताना श्लोक आणि अनुवाद, श्लोक आणि अनुवाद असं वाचत असताना मला एक भारी शोध लागला की आपण मारुतीची आरती म्हणतो, आपण भीमरूपी स्तोत्र म्हणतो, तर त्यातले काही प्रसंग वाचताना माझ्या असं लक्षात आलं की अरे हा प्रसंग वाचून समर्थांनी आरती लिहिली आहे, अरे हा प्रसंग वाचून समर्थांनी भीमरूपी स्तोत्र लिहिले. आणि मग मी ते लोकांना सांगायला लागलो. तोच आज विषय आपल्यासमोर मी मांडतोय. प्रश्न असा आहे की रामराया आणि मारुतीरायाची ऋष्यमुख पर्वतावर गाठ पडली. राम आणि लक्ष्मण हे सीतेच्या शोधासाठी दक्षिणेत गेले, ते आपल्याला माहीत आहे. आणि त्यावेळेला कबंध राक्षसानं सांगितलं की इथं ऋष्यमुख नावाचा पर्वत आहे आणि त्या पर्वतावर सुग्रीव नावाचा वानरराज आहे. आणि तो सुग्रीव आहे तो अतिशय घाबरलेल्या अवस्थेत राहतो, कारण त्याची पत्नी ही वालीनं पळवली आहे. तो वाली फार बलशाली आहे. आणि रामा, तुझी पत्नी रावणानं पळवली आहे, त्यामुळं तुमच्या दोघात मैत्री होईल, समदुःखी लोकांच्यात मैत्री होते, अलीकडं आघाडी होते असं म्हणतात. आणि त्यामुळं ते घडतं. तर तुम्ही दोघंजण भेटा आणि तिथनं सीता शोधाला मदत होईल. कबंधानं सांगितल्याप्रमाणे होतं. सुग्रीव आणि रामाची मैत्री होते. इथं मी रंगवून सांगत नाही जास्त कथाभाग, कारण आपला कथाभाग पुढं आहे. फक्त आपण संदर्भ घेत पुढे जाऊया. आणि तिथनं सीता शोधासाठी वानर पाठवायचे ठरतात. म्हणजे ठरल्याप्रमाणे वालीला ठार मारून राम सुग्रीवाला राज्य देतात. आणि मग चारी दिशांना सुग्रीव वानर पाठवतो. त्या दक्षिणेला पाठवलेल्या टोळीत हनुमान आहे, अंगद आहे, जांबवंत आहे, नल, नील, मैंद, द्विविध असे सगळे गाजलेले वानर आहेत. का तर दक्षिणेला सीता मिळेल याची जास्त शक्यता आहे. कारण सीतेला रावण नेत असताना ऋष्यमुख पर्वतावरनं सुग्रीव आणि त्याच्या मंत्र्यांनी पाहिलेलं असतं. आणि यांना पाहून सीतेनं आपले दागिने टाकलेले असतात. आणि त्यामुळं दक्षिणेकडे गेली आहे हे माहीत असतं. आणि त्यामुळे दक्षिणेलाच महत्त्वाचे वानर जातात. वानरांचा तो प्रवास आहे ना, बघण्यासारखा आहे, वेगळा सांगण्यासारखा आहे. चारी दिशाला असंख्य वानर पाठवलेले आहेत. पण मी ते सांगत बसत नाही. दक्षिणेकडे जातात आणि दक्षिणेकडे त्यांना जाताना सगळ्यांना मुदत घालून दिलेली असते. सुग्रीव तसा हा प्रभावी शासक आहे. तो म्हणतो 1 महिन्याच्या आत शोध घेऊन परत यायचं, आणि जो महिन्याच्या आत परत येणार नाही त्याला मी ठार मारणार. हे शासकीय योजना नाही, पंचवार्षिक वगैरे, हे लगेच यायचं. म्हणल्यावर यांचं असं होतं की ते एका गुहेत जातात पाणी प्यायला म्हणून. आणि तिथं काय काय घडतं, तिथनं बाहेर येईपर्यंत यांच्या लक्षात येतं की 2 महिने होऊन गेले. आणि बाहेर येतात तर समुद्र. आता सीता तर मिळाली नाही, समुद्रात पाण्याशिवाय काही दिसत नाही, सगळा दक्षिणेचा समुद्र तो. आता परत जायचं तर सुग्रीव ठार मारणार. मग सुग्रीवानं ठार मारण्यापेक्षा आपण समुद्राकाठी उपोषणाला बसूया आणि भगवंताचं चिंतन करत उपवास करून प्राणार्पण करूया. निदान पुण्य तर मरायचं, ते त्याच्या हातनं मरून काय पुण्य मिळणार आहे का, असं म्हणून सगळी उदास अवस्थेत समुद्राच्या काठी बसतात. समुद्राच्या काठी बसल्यानंतर वर्ण एक गिधाड त्यांना पाहत असतं. त्याचं नाव आहे संपाती. आणि ते पुढं आल्यावर अंगद म्हणतो, बघा साक्षात मृत्यू सुद्धा आपल्या डोक्यावर आला आता. आणि असं म्हणून त्यांच्यात एक चर्चा चालू होती की कुठनं तो राम दक्षिणेत आला, काय त्या कैकेयीला दुर्बुद्धी झाली, कुठनं ती सीता पळवली, आणि तो जटायू म्हणे लढला त्या रावणाशी. ऐकलेल्या गोष्टी एकमेकाला सांगत असतात.
जटायूचं नाव ऐकल्या ऐकल्या संपातीवरनं बोलतो. जटायूचं नाव कोण घेतलं? ते म्हणतात आम्ही घेतलं. का बाबा, तुला काय अडचण आहे? नाही म्हणतात, जटायू माझा भाऊ आहे. काय झालंय ते सांगा, मी त्याचा मोठा भाऊ आहे. मग सांगतात की असं असं सीतामाई म्हणून आहे, ते अयोध्येचा राजपुत्र दक्षिणेत आला होता, तिला रावणानं हरण केलंय तिचं, आणि जटायू त्यावेळेला रावणाविरुद्ध लढला आणि त्यानं पराक्रमानं प्राण दिलेले आहेत. संपातीच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. पण तो मला खाली घ्या, मी तुमच्याकडे भक्ष म्हणून बघत होतो की तुम्ही मेलात की माझी सोय होईल, माझे पंख जळलेले आहेत, तर आयतं परमेश्वरानं एवढं दांडगं भक्ष मला पाठवलंय अशी माझी भावना होती. पण तुम्ही जटायूविषयी मला सांगितलं, माझी आता तुमच्याविषयीची भावना बदलली आहे, तर तुम्ही मला खाली घ्या, मी माझ्या भावाला जलांजली देतो. आणि आम्ही गिधाडांची दृष्टी फार तीक्ष्ण असते, मी पाहिलेलं आहे सीतेला, मी सीता कुठं आहे ते सांगतो. आणि मग तो जलांजली देतो. आणि जलांजली दिल्यावर तो सांगतो की हा 100 योजनं लांब आहे समुद्र. एक योजन म्हणजे 8-9 किलोमीटर धरा आत्ताच्या भाषेत, असा 100 योजनं लांब आहे. आणि याच्या पलीकडे लंकेत सीतेला रावणानं ठेवलेला आहे, त्याची राजधानी तिथं आहे. सगळ्यांना उत्साह येतो अंगात की आता सगळे उपोषण करून मरायचं म्हणत असतात. मग चला आता समुद्र ओलांडला पाहिजे म्हणतात. मग एक वानर उठतो, मी म्हणला 1-2 योजना उड्डाण सहज करीन. 2 योजनांनी काय होणार आहे, 100 योजना जायचंय. तर दुसरा म्हणतो मी 3 करीन. एक म्हणतो मी 10 करीन, दुसरा म्हणतो 15 करीन. एक एक जण शक्ती सामर्थ्य सांगायला लागतात. जांबवंत म्हणतो मी तरुण होतो ना तेव्हा सहज गेलो असतो. आता तो तरुण कधी होता हे सांगतो. मुळात हा ब्रह्मदेवाच्या जांभईतनं जन्माला आलाय. ज्या वेळेला देव दानवानी समुद्र मंथन केलं, हे देव दानव हे विरोधी पक्ष आहेत, हे माहिती आहे ना तुम्हाला, कायम त्यांच्यात युद्धच असतं. खरं दोघांनी मिळून एकत्र प्रकल्प केला. आता महाराष्ट्र सरकार सगळे एकत्र आले आणि त्यांनी समुद्र घुसळला अमृत काढायचं म्हणून. आणि त्यावेळेला समुद्रात अनेक औषधी आणून टाकण्यात आला. त्या औषधी आणायचं काम जे कार्यकर्ते करत होते त्यात जांबवंत होता. हा एवढा जुना आहे. पुन्हा बळीराजाची जी कथा घडली, त्यावेळेला बळीराजाला सुतल लोकाचं राज्य दिलं. मी पाताळात घातला असं म्हणत नाही बरं का, ती खोटी कथा आपल्यासमोर प्रस्तुत केली आहे. तुम्ही भागवत काढून वाचा, त्यावर मी पुन्हा नंतर कधीतरी बोलीन, आपला विषय दुसरीकडे जाईल म्हणून मी सांगतो तेवढंच ऐका की सुतल लोकाचं राज्य दिलं. आतल वितल सुतल तलातल रसातल महातल अशी 7 तळातले लोक आहेत. आणि भूर भुव स्वहा सत्य असे 7 वरचे लोक आहेत. तर खालचा सुतल लोक हा स्वर्गापेक्षा भारी आहे आणि त्याचं राज्य बळीराजाला दिलेलं आहे. आणि तो पुढं सुद्धा अतिशय महत्त्वाच्या म्हणजे इंद्रपदावर जाणार आहे अशी भविष्यवाणी. तर हा बळीराजाला तिथं वामनाने ज्या वेळेला पाठवलं, त्यावेळेला वामनानं पहिल्यांदा, वामन म्हणजे बुटकं रूप घेऊन भगवंत आले. ते खरं 2 पावलात त्रिलोक व्यापायचे म्हणून त्यांनी स्वतःचं रूप भव्य केलं. किती केलं असेल लक्षात घ्या, 2 पावलात त्रिलोक व्यापलाय. त्या भव्य रूपाच्या जांबवंतानं 17 प्रदक्षिणा काढल्यात. तो एवढा जुना आहे. आणि रामरायाच्या सैन्यात या जांबवंताचा मोठा भाऊ सुद्धा धूम्र नावाचा आहे. म्हणजे त्याचं वय काय असेल, कल्पना केलेली बरी, आपल्याला न झेपणारी गोष्ट आहे. आपण पुढे जाऊया. तर जांबवंत म्हणे तरुण होतो ना त्यावेळेला म्हणला मी 17 प्रदक्षिणा काढलेल्या आहेत भगवंताच्या रूपाच्या, पण आता मी वृद्ध झालो त्यामुळं मला नाही जमणार. म्हणला फार फार तर 90 योजना जाऊ शकेल. मग अंगद म्हणतो मी 100 योजनात जाईन. खरं परत यायचं त्राण माझ्यात असेल का नाही मला सांगता येणार नाही. एकदा 100 योजना प्रवास केल्यावर नुसतं जायचं नाही आहे हो, 100 योजना जायचंय, लंकेत जायचंय, सीतेचा शोध घ्यायचा आहे आणि परत यायचंय. म्हणजे केवढं त्राण पाहिजे. हे 200 योजना प्रवास अधिक 100 योजनाची जादा शक्ती पाहिजे. कुणाजवळ आहे? सगळे एकमेकाचे तोंड बघतात, उदास होतात. जांबवंत म्हणतो अंगदाला आम्ही तुला सोडणारच नाही, तू आमचा राजा आहेस. आणि बुद्धिबळात राजाला राखून बाकीच्यांनी खेळायचं असतं. म्हणला कशाला उगीच उत्साह, उपोषण करून मरत होतो चांगला आहे की.
बसा सगळे म्हणले. मी मजा म्हणून सांगतो, अण्णा हजारे की जय म्हणूया. अण्णा हजारे तेव्हा नव्हते, पण उपोषणाचं नाव आपलं एक, उपोषण करूया सगळे. मग त्यावेळेला जांबवंत म्हणतो, एवढे उदास होऊ नका, आपल्याकडे एक वीर आहे आणि तो जाणार आणि काम यशस्वी करणारा इतक्या क्षमतेचा आहे. म्हणजे कोण? हनुमान. म्हणजे हनुमान. सगळे चकित होतात. अहो, तो शक्ती सांगायला सुद्धा आला नाही, त्याचा काय उपयोग आहे? इथं तुमच्या लक्षात येतं की वालीन सुग्रीवाच्यात एवढं वैर असतं, हनुमंताचं सुग्रीवावर अपार प्रेम असतं. खरं वालीचा बंदोबस्त करायला हनुमान मदत करत नाही. का करत नाही त्याचं कारण इथं कळतं. सगळे वानर म्हणतात हनुमानाचा उपयोग काय? तो फक्त सल्लागार आहे, तो शक्ती सांगायला सुद्धा पुढे आला नाही. त्यावेळेस जांबवंत म्हणतात तोच आता विषय दिसणार आहे म्हणले तुम्हाला त्याच्या सामर्थ्याचा. कारण आजपर्यंत तो शांत का होता याचं उत्तर मी देणार आहे. म्हणजे हा ज्या वेळेला लहान होता आणि चैत्र पौर्णिमेला याचा जन्म झाला, हा वायूचा पुत्र आहे, केसरीपासून झाला आहे अंजनीला. खरं वायूच्या शक्ती याच्या अंगात आहेत. त्यावेळेला तो जन्मल्या जन्मल्या सूर्याला फळ म्हणून खायला निघाला, सगळ्यांना माहित आहे. आणि फळ म्हणून खायला निघाला होता तेव्हा राहू आडवा आला. कारण आपल्याला माहित आहे ग्रहणाच्या वेळेला राहू सूर्याचा घास घेत असतो, तर त्याच्यावर माझा अधिकार आहे ना, हा आडवा कोण आलाय नवीन खायला, म्हणून राहू संतापून येतो. राहू आल्या आल्या हनुमान त्याला एक थोबाडीत मारतो. राहूला एवढी जोरात बसते की तो भांडायचं सोडून थेट सुटतो, तो इंद्रापाशी जातो. अरे म्हणला महाबलशाली वानर आले म्हणला, ते बालक आहे खरं मला मुस्काळा, मी तुझ्यापाशी आलोय, चल लवकर, तो सूर्य गिळायला लागलाय. इंद्र तातडीनं निघतो. सूर्य गिळला की सृष्टी संपणार. आणि येतो त्या बालकाला थांब थांब म्हणतो, बालक कुठं ऐकतंय? इंद्र झटकन वज्र काढतो आणि फेकून मारतो. ते त्याच्या हनवटीवर बसतं आणि ते बालक भिरभिरत खाली पडायला लागतं. खाली पडायला लागल्या लागल्या वायू त्याला पडून देत नाही. माझं पोर पडणार, इजा होणार त्याला म्हटल्यावर हवेत झेलतो आणि एका गुहेत निघून जातो. आता वायू गुहेत निघून गेलाय, व्हायचा बंद झालाय, जगाची स्थिती काय झाली असेल कल्पना करा. तवर या प्रसंगावर समर्थांना श्लोक कसा सुचला बघा. गिळाय असी जाता तया भास्करासी, तिथे राहू तो येऊनी त्याच पाशी, तया चंड किरणा मारिता तो पळाला, नमस्कार माझा तया मारुतीला. रामदास स्वामींनी श्लोक कुठं लिहिला कळलं तुम्हाला? असं सगळं आपल्याला मिळत जातं. अशीच आता आरती मिळणार आहे, सावध राहा. हा, आणि वायू असा आत निघून गेला, व्हायचा बंद झाला, लोकांना श्वास घेता येईना, जांभई देता येईना, वायूच बंद, जगाचे प्राण घुटमळले. सगळे देव गुहेपाशी आले, विनंती करायला लागले, अरे वायू व्हायला लाग, नाहीतर जग संपेल. ब्रह्मदेव पुढे होते, इंद्र होते. हे म्हणले माझ्या मुलाला मारलंय, म्हणले मी येणार नाही. अरे असं करू नको म्हणले, तो सूर्याला गिळायला निघाला आता, विश्व बंद पाडून चालेल का आपल्याला? तू थांबलास तरी विश्व बंद पडतंय, चल पटकन. नाही म्हणले, लहान आहे तो, वज्रानं मारायचं का? आपण असंच म्हणतो नाही, लहान आहे काठीन मारायचं का असं विचारतो आपण मोठे मालकांना. कळत नाही तुम्ही मोठे आहात की नाही. मग इंद्र म्हणतो चुकलो बाबा, या पुढं मी वर देतो याला, याचं अख्खं अंग वज्राचं विल, म्हणजे याला वज्र लागणारच नाही कधी, त्यामुळं अंगच वज्राचं विल, म्हणून तो वज्रांग झाला. वला ब म्हणतात म्हणून बजरंग म्हणतात. बजरंग बली की जय म्हणतो ना आपण, ते नाव तिथं पडलं. हनवटीला लागलं तर वज्र, त्यावरनं हनुमान म्हणतात. आणि मरुत म्हणजे वारा, वाराचा पुत्र म्हणून मारुती म्हणतात. अशा रीतीनं त्या गुहेपाशी त्याची बारशीहून 2 नावं अनेक मिळतात त्याला. आणि त्यावेळेला वायू राहतो तिथं, त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतात माझ्या अस्त्राचा याच्यावर परिणाम होणार नाही, हा चिरंजीव होईल. सगळे देव स्वतःची शक्ती बहाल करतात त्याला, आणि सगळ्या देवांनी सगळी शक्ती दिल्यानंतर वायू संतुष्ट होतो, चल म्हणतो, त्याला सोडतो खाली आणि पुन्हा व्हायला लागतो. व्हायला लागल्यावर हे जे बालक येते ते सोडते वे कुणाला? सगळ्या ऋषीमुनींच्या मागं लागते. एकाचे देव उचल पाण्यात नेऊन टाक, दुसऱ्याच्या जटाधर झाडाच्या पारंबीला बांधून ठेव,
असले उद्योग चालू केल्यावर ऋषीमुनी संतापून याच्या मागे लागतात. कारण बालपणी शक्ती असते, खरं विवेक नसतो. आणि विवेक नाही, मग आता काय करायचं? ऋषी धरायला धावले तर सापडते कुठं? वाऱ्याचं पोर आहे, सापडायचं नाही. मग ऋषी संतापले आणि शेवटी त्यांनी शाप दिला. काय शाप दिला? की या पुढं तू तुझ्या शक्ती विसरशील. आता मग शाप दिला की उशाप पाहिजे. शक्ती विसरशील आणि ज्या वेळेला आवश्यकता लागेल त्यावेळेला तुझी जन्मकथा पुन्हा सांगितली जाईल आणि त्यावेळेला तुझ्या शक्ती परत येतील. तो दिवस आजचा आहे म्हणतात जांबुवंत. आणि म्हणून आज सगळ्यांदेखत याला मी याची जन्मकथा सांगितली आहे. आता बघा हा लंकेत जातोय का ते. आपल्याकडं मॅनेजमेंटमध्ये मोटिवेशन थेरी म्हणून शिकवतात, म्हणजे प्रोत्साहन द्यायची. तर तसं जांबुवंत याला प्रोत्साहन देतोय की जगातली सगळी ताकद याच्या अंगात आहे, बघा हा जातोय का नाही. खरा जो संघटक असतो की नाही, ज्याला कार्याला माणसं जोडायची असतात, त्यानं सुद्धा हे करायचं असतं. एखादं पोर शेंबडा असतं, त्याला कोण विचारत नसतं, त्याला नेमकं जाऊन तुम्ही धरायचं. तुम्हाला तुमची जनता वाढवायची असेल कार्य करणाऱ्यांची, तर त्याच्या पाठीवर हात ठेवावा आणि त्याला म्हणावं, हे ढाण्या वागा, चल कामाला. त्याला आयुष्यभर सगळी शेंबडं म्हणून हिणवत असतात. हा माणूस ढाण्या वाघ म्हणतो म्हटल्यावर ते खुश होऊन त्याच्याबरोबर येते, दुप्पट काम करतोय सगळ्यांच्या. याला मोटिवेशन थेरी म्हणतात. खरं यात ही कथाच खरी असते की हा बजरंगबली आहे, खरं आत्मविस्मृत असतो, स्वतःची शक्तीच विसरून गेलेला असतो. अशी अवस्था होते. धनगराला एक सिंहाचं पिल्लू सापडलेलं असतं, छावा, आणि त्याला तो मेंढ्यांबरोबर वाढवतो. ते वाढतंय आणि स्वतःला मेंढरू समजूनच जगायला लागते. मग बॅ बॅ करत गवत चरत हिंडत असते. मग एकदा एक सिंह त्या कळपावर हल्ला करायला येतो आणि सिंह गर्जना केल्यावर सगळ्या मेंढऱ्या पळायला लागतात. त्यात हा सिंह पण पळायला लागतो. आता याला आयाळ फुटलेली असते, नखं असतात, पण जाणीवच नाही, तो स्वतःला मेंढरूच समजतोय. मग तो दुसरा सिंह असतो ना खरा, त्याला अपमान वाटतो, अरे हा सिंह आहे घाबरून पळतोय, हा आमच्या जातीला कलंक आहे म्हणतो. जाऊन त्याच्या आयाळीला धरतो, ओढून नेतो आणि त्याला पाण्यात प्रतिबिंब दाखवतो. बघ म्हणतो, कोण आहेस तू? हा घाबरलेला असतो. काय दिसतंय तुला? तूच 2 ठिकाणी दिसतोयस. अरे मी 2 ठिकाणी नाही दिसत, यातला एक मी आहे आणि एक तू आहेस. म्हणजे तू सिंह आहेस म्हणतो. मी सिंह आहे म्हणतो. हो बघ म्हणला, तुझी आयाळ बघ, तुझे दात बघ, तुझे पंजे बघ. मग त्याला जाणीव होती, अशी आयाळ फुलवतो आणि गर्जना करायला बघतो. पहिल्यांदा सवयीनं ब्या ब्याच येतं, खरं थोड्या वेळानं जमतं. मग रुबाबात बघतो. मग हा सिंह विचारतो त्याला, आता काय करणार? मेंढरात जाणार का माझ्याबरोबर येणार? नाही म्हणला, तुझ्याबरोबर येणार. असं भान येत. तर बऱ्याच वेळेला आपल्या शक्ती आपण विसरलेलो असतो. निराश होऊ नका. मारुतीरायाला प्रार्थना करा की तुझ्या शक्ती जशा आठवल्या तशा आम्हाला आठवू दे, पुन्हा ताकदवान बना. तसं मारुती पुन्हा उठतो आणि आळोखे फिळोखे देत अंग वाढवायला लागतो. आता इथनं मी जे वर्णन सांगणार आहे ते आधुनिक शब्दात, माझ्या शब्दात सांगणार आहे, पण हे असंच्या असं वाल्मिकीनी ग्रंथात लिहिलंय, मी काढून दाखवू शकतो हा तुम्हाला. तर आळोखे पिळोखे देत हे सुद्धा कल्पना त्यांची आहे. तुम्ही लक्षात घ्या, बॉडी बिल्डर स्वतःची बॉडी फुगवतात कशी? आळोखे पिळोखे देत फुगवतात. तसं स्वतःचं शरीर फुगवायला लागतो, असा भव्य व्हायला लागतो, मोठाच्या मोठा. या सिद्धी असतात ना देवानी दिलेल्या, एवढा लहानही होऊ शकतो, दांडगाही होऊ शकतो. असा दांडगा व्हायला लागतो. त्याला ती जागा अपुरी पडायला लागते. पटकन वरच्या शिखरावर जातो आणि वरच्या शिखरावर गेल्यानंतर तिथं गवतातनं उड्या मारत चालायला लागतो. त्यानं उडी मारली की पर्वत हादरायला लागतो, थर थर. थोड्या वेळानं त्याचा जोर एवढा वाढायला लागतो की थर थरचा आवाज कडकड कडकड यायला लागतो, भूकंप होणार का काय म्हणून. आणि जाता जाता ते बॉक्सर लोक हवेत पंच करतात की नाही, तसं झाडावर एखाद्या मारत असतो एक अशी बुक्की, झाड उन्मळून पडत असते. पर्वत सगळा फुलांचा दिसायला लागतो. पर्वतावर दाब वाढायला लागतोय, पार पाताळापर्यंत आवाज जायला लागतोय, कडकड कडकड. त्या पर्वताच्या गुहेत अनेक अदृश्य लोक बसलेले असतात. विद्याधर, गंधर्व आपल्या स्त्रियांबरोबर निवांत असतात. ते सगळे घाबरून बाहेर जातात. काही वनचर असतात लोक,
ते बाहेर जातात. प्राणी घाबरून सैरावैरा पळायला लागतात. देवांची विमानं हवेत उभारतात की अरे इथं काय चाललंय म्हणून, अशी हवेतनं बघायला लागतात. अशी स्थिती निर्माण होते. आणि हा इकडं चालायला लागलाय, उड्या मारायला लागलाय, गवत दाबलं जाते, गवताबरोबर उंदीर ससे ते दाबले जायला लागलेले सुद्धा याला कळत नाही. आपल्या पायाखाली मुंग्या चिरडलेल्या आपल्याला कळतात का? नाही. तसं हा दाण 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 करत चालतोय. सापांची बिळं मिटली जायला लागतात, ते घाबरून बाहेर यायला लागतात. पर्वतातलं पाणी आत असलेलं ते फुटून हत्तीच्या कंठस्थळातनं मध यावा तसं बाहेर यायला लागतं. आणि तो पर्वत मध गाळणाऱ्या हत्तीगत दिसायला लागतो. आणि धनाधन धनाधन पाताळापर्यंत आवाज जायला लागतात. आणि तिथनं पुढे येतो वानर, सगळे चकित होऊन बघत असतात. पर्वताच्या टोकावर येतो आणि सगळे स्नायू ताठ करून आपले हात टेकतो. तुम्ही धावपटूंची शर्यत बघितली असेल ऑलिम्पिकला वगैरे, सगळे असे हात टेकून पोझिशन घेतात बघा. पहिली असा गुडघ्यातनं पाय वाकवतो आणि शेपूट गरुडानं सर्प टाकावा तसा सर्रगन आकाशात फेकतो आणि मान ताट करतो. सगळे केस मागं वळतात. मान ताट करून आकाशाकडे बघत जोरात हुंकार करतो, हुं बजरंगबली. आणि आता त्या वानर सगळे चकितून बघत असतात. त्यांच्याकडे बघून म्हणतो, आता मी निघालो. सीता लंकेत असेल तर घेऊनच येईन, नाहीतर ती जगात कुठे असेल तिथनं घेऊन आल्याशिवाय येणार नाही. आणि ताणकण उड्डाण करतो. उड्डाण केल्यावर त्याच्या हातापायाच्या बोटांच्या बेचक्यातनं मोठमोठे वृक्ष आकाशात जातात आणि ते असे गडद पडायला लागतात. वाल्मिकी लिहितात की परदेशी निघालेल्या नागरिकाला म्हणजे भावंडाला सोडायला जसे घरातले लोक जातात आणि चौकापासून परत येतात, तसे ते वृक्ष परत यायला लागले म्हणे खाली पडत. आणि हे उड्डाण आडवं होतं आणि समुद्रावर जातं. त्यावेळेस समुद्राच्या पाण्याला त्याचा एवढा मोठा झोत लागतो की समुद्राचं पाणी आकाशाला भिडतं. आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर जी झाडं गेलेली असतात, अंगावरनं फुलं गेलेली असतात, त्या झाडांची फुलं पानं सगळी समुद्रावर पडतात. मग आकाशात चांदण्या दिसाव्यात तसं समुद्रावरती फुलं दिसायला लागतात. आणि इथं तुम्हाला आठवतंय का बघा, शनिवार मारुतीची आरती म्हणून दाखवतो. सगळे हेच वर्णन लक्षात येईल. सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी. सत्राणे म्हणजे त्राणासहित, उड्डाणे त्राणासहित उड्डाण, हुंकार वदनी हुक करून आवाज काढलाय. करीडळमळ भूमंडळ, पर्वत असा थरथरायला लागतो ना, करीडळमळ भूमंडळ, सिंधू जळ गगनी, समुद्राचं पाणी आकाशापर्यंत जातं. कडाडले पर्वत, पर्वत कडकड कडतो. धाके त्रिभुवनी, त्रिभुवनाला धाक बसतो. सुरवर नर निशाचर, त्या झाल्या पळणी. सुर म्हणजे देव, नर निशाचर सगळे पळून जातात. जयदेव जयदेव, जय श्री हनुमंता, तुमचे नि प्रसादे न भीकृतांता. एवढ्या पराक्रमी तुमचा प्रसाद, कृपा प्रसाद माझ्यावर असेल तर मी कृतांत काळालाही घाबरणार नाही. न भीकृतांता, जयदेव जयदेव. काय होतं, दुमदुमली पाताळे, उठला प्रतिशब्द. कडकड आवाज येत असतो ना पाताळापासून, मगाशी सांगितलं. थरथरला धरणीधर, धरणीधर म्हणजे नाग, शेषनाग, त्याच्यावर पृथ्वी आहे म्हणतात. याच्यामुळं भूकंप झाल्यागत झालं ना, त्यानं तो थरथरला. थरथरला धरणीधर, त्याला गर्व होता की मग माझ्या फण्यावर पृथ्वी धारण करतो, एवढा शक्तिशाली आहे. पण वर्ण दबाव एवढा वाढला की त्याचे पाय थरथरायला लागले, म्हणजे फणा थरथरला. थरथरल्यावर त्याला खेद वाटायला लागला की माझ्यापेक्षा शक्तिमान हा कोणाला आहे. थरथरला धरणीधर, मानियाला खेद. कडाडले पर्वत, उडगण उच्छेद, उडगण म्हणजे नक्षत्रगण, ते उच्छेद होऊन समुद्रावर पडलं. रामी रामदासा, शक्तीचा शोध. जयदेव जयदेव, जय श्री हनुमंता, तुमचे नि प्रसादे न भीकृतांता. म्हणजे रामी रामदासा, रामाच्या कृपेनं रामदासाला शक्तीचा शोध लागला अंतरंगातल्या, जी तो विसरून राहिला होता. हा रामदास म्हणजे स्वतः हनुमान. काही जण म्हणतात रामी रामदासा शक्तीचा बोध. बोध म्हटलं तरी जांबुवंतानं केला तो. दोन्ही शब्द बरोबर येतात.
रामी रामदासा शक्तीचा शोध, जयदेव जयदेव जय श्री हनुमंता, तुमचे नि प्रसादे न भीकृतांता. आता हा प्रवास चालू झाला. प्रवास चालू झाल्यानंतर देवांना पण करमत नसतं बरं का तुमचं सरळ चाललेलं. हां, त्यांना तुमची परीक्षा घ्यायची हुक्की येत असते, तशी वर हुक्की येते. म्हणजे एवढ्या जोरात निघालाय म्हणले जरा बघूया याची परीक्षा. म्हणून पाताळातली नागमाता सुरसा असते, तिला सांगतात ह्याची परीक्षा घे बरं, बघूया किती ताकदीन निघालाय. ती सुरसा एकदम आ करते आणि त्याच्या मार्गात उभी राहते. हा म्हणतो बाई बाजूला सरका की मी महत्वाच्या कामाला निघालो. ती म्हणती नाही, ब्रह्मदेवाचं मला वरदान आहे की मी ज्या भक्ष्याकडे बघून आ करेन ते माझ्या मुखात गेलंच पाहिजे, त्याशिवाय मी सोडणार नाही. पैसाहेब फार महत्वाच्या कामावर निघालोय, जातो, काम करतो, निरोप उलटा देतो, मग तुमच्या पोटात जायला स्वतःहून येतो, खरं मला आत्ता सोडा, उगीच भांडण काढू नका. ती म्हणती नाही. आता सामोपचार संपला, साम दान दंडभेद, पैसे द्यायचा तर विषय नाही आहे इथं. मग पुढचा मार्ग, माझ्या एवढं मोठं तोंड करून तर दाखव. ती म्हणते हे काय तुझ्यापेक्षा मोठा जबडा आहे. तेवढ्यात मारुती दुप्पट झालेला असतो, त्याला किती मोठं होता येतं ना, ही त्याच्या दुप्पट जबडा करते. पुन्हा मोठा होतो, पुन्हा मोठा जबडा करते, पार शेवटी तिचं तोंड समुद्रापासून आकाशापर्यंत होतं. त्यावेळेला हा एकदम अंगठ्या एवढं रूप घेतो, झटकन बारीक, बुद्धिमत्ता वरिष्ठमय, आणि तिच्या मुखात जातो आणि परत बाहेर येतो. बाईसाहेब तुमच्या मुखात जाऊन आलो, ब्रह्मदेवाचा वरदान साध्य झालेलं आहे, आता सरका बाजूला. बुद्धीनं हरवतो, ती जबडा बंद करते, निघून जाते. तिथनं पुढं जात असताना त्याला वाटेत मैनाक पर्वत दिसतो. तो आडवा आला म्हणून त्याला देतो धडक, त्याचं शिखर मोडतो. तोंड अरे नाही नाही नाही, समुद्रानं मला सांगितलंय तुला जरा विश्रांती मिळावी म्हणून मी वर आलोय, जरा इथं थांबा नाही आहे ना वाटेत. मग म्हणतो समुद्राला तुझा गौरव करायचा आहे रे, कारण रामाच्या पूर्वजांनी सगर राजाच्या मुलांनी याला निर्माण केला खोदून, म्हणून हा सागर आहे. मग तू त्यांच्या कामाला निघालायस ना, मग तुला विश्रांती दिली पाहिजे. मग तो म्हणतो माझा जो तुम्हाला स्पर्श झाला प्रेमळ आत्ता, तेवढाच पाहुणचार समजान बाजूला सारखा. तिथनं पुढं जात असताना वाटेत एक छायाग्राही जीव असतो आणि तो मारुतीची सावली धरतो. आता छायाग्राही म्हणजे काय, तर त्या राक्षसी जीवानं कुठल्या जर पक्ष्याची वगैरे सावली पकडली तर तो पक्षी त्याच्या तोंडात खेचला जातो. तसा हा हनुमंताची सावलीच धरतो. ती सिंहिका नावाची राक्षसीण असते आणि हनुमंताला जाणवायला लागतं की आपण पुढे जाऊ शकत नाही, आपल्याला कोण तर ओढायला लागले. बघतो तर खाली आ वासुनी असती. मग त्याला आठवतं सुग्रीवानं असा जीव बघितलेला असतो, त्यानं सूचना दिलेली असते, तोच हायवे म्हणतो. बर म्हणतो आता तिसरा डाव, प्रत्येक शत्रूला वेगळा डाव आहे. सरळ उलटा होतो सूर मारल्यागत आणि आ केलेल्या तिच्या मुखातनं हृदयापर्यंत खाली जातो, थेट नखानी हृदय विदीर्ण करतो. ती किंचाळत पडायला लागते, तिच्या तोंडातनं बाहेर येतो, पुढे निघून जातो. आणि असा लंकेत जाऊन पोचलेला आहे. याच्यावरच पुढं ओळी येणार आहेत म्हणून मी हे वर्णन सांगितले. यात आणखी एक छोटीशी कथा सांगतो मग पुढे जातो. हा मैनाक पर्वत येतो ना, तो सुद्धा म्हणतो की अरे मारुतीराया माझ्यापाशी विश्रांती घे रे, तुझ्या वडिलांमुळं मी वाचलोय. मारुती म्हणतो असं काय झालं. म्हणला पूर्वी आम्हा पर्वतांना सगळ्यांना पंख होते, मग आम्ही सर्वत्र उडायचो, मग आमच्यात धडका झाल्या की लोक मरायचे. म्हणून एकदा इंद्र चिडून आला आणि त्यानं पर्वतांचे पंख कापायला चालू केलं. तेव्हा मी घाबरून पळालो माझे पंख वाचवायला. तेव्हा तुझे वडील माझ्या मागणं आले. म्हणतो म्हणजे वारा मागणं आला की जोरात पडते ना, समोरनं आला की थांबते. आणि तेव्हा मी या समुद्रात घुसलो. त्यावेळेला इंद्र म्हणला हा इथंच राहायचं, पाताळातनं राक्षस वर येतात त्यावर झाकणासारखा बस, तर तुला पंखासकट सोडतो. तेव्हापासून मी इथं आहे म्हणला. म्हणून मलाही तुझे आभार मानायचे रे. हे एवढ्याच करता सांगितलं. चीनच्या आक्रमणाच्या वेळेला कुसुमाग्रजांनी एक अप्रतिम कविता लिहिलेली आहे. पंख पुन्हा पर्वतास फुटले, नवल वर्तले चोहीकडे,
गतकाळाने कधी न पाहिला आज असा इतिहास घडे, विंध्याद्रीने भुजा फोयकिल्या नभात आवेशाने, नीलगिरीच्या स्कंधावरची पेटून उठली राने. अशा रीतीनं पर्वत संतापल्याचं वर्णन केलंय. चीननं आपला पराभव केला की नाही, कुसुमाग्रजांना त्रास झाला होता आणि त्यात त्यांनी ही कविता लिहिली ती, आणि त्यात पंख पुन्हा पर्वतास फुटले लिहिले. आता पुन्हा शब्द याचा अर्थ रामायण वाचलं तरच कळणार मैनाकाची गोष्ट, की पूर्वी पंख होते आता पुन्हा फुटले. एवढ्याकरता सांगितला हा अभ्यास का महत्त्वाचा असो. मारुतीराया लंकेत पोचला, सीतेचा शोध घेतला, अशोकवन उद्ध्वस्त केलं. अशोकवन उद्ध्वस्त केलं, तिथं रावणाचे रक्षक मारले, सेनापती मारले, रावणाचा एक पुत्र मारला, प्रत्यक्ष रावणासमोर जाऊन उभारला, त्याला धमकी दिली. सगळं काही घडलं. सांगत बसलो रात्र अपुरी पडेल, आपल्याला भीमरूपी स्तोत्राकडे जायचंय म्हणून हे काम यशस्वी करून रामचंद्रांपाशी परत आलेला आहे. आणि सांगितलं सीतामाईला भेटलो, तिनं 1 महिन्याची मुदत दिलेली आहे, महिन्याच्या आत परत यायचंय, नाहीतर सीतेनं जीव सोडला म्हणून समजायचं, असं स्पष्ट सांगितलेलं आहे. मी तिला म्हणलो, आई माझ्या खांद्यावर बसून चल, या संपूर्ण लंकेत एकाची ताकद नाही आहे माझ्यासमोर यायची, तू चल. खरं ती तेजस्विनी आहे. ती म्हणली अयोध्येच्या राजपुत्राची मी पत्नी आहे, पळवून आणली तर राजपुत्रानं युद्ध करून शत्रूला मारून मला सोडवलं पाहिजे, मी पळून येणार नाही. आणि म्हणून माझ्याबरोबर आली नाही. तेव्हा रामचंद्रा तुम्ही चला चला म्हटल्यावर रामापासनं सगळी उठतात आणि मग ससैन्य सगळे दक्षिणेकडे चालायला लागतात. वाटेत समुद्र आडवा येतो, समुद्रापाशी राम धरणं धरतात वगैरे माहीत आहे. मग सेतू बांधारे सागरी हा मोठा प्रकल्प घडतो आणि सेतू बांधून सगळे लंकेत पोचतात. तुम्ही म्हणाल सर केवढं फास्ट चाललाय हो तुम्ही. अहो आपल्याला भीमरूपीची जन्मकथा बघायची आहे ना, मग मारुतीसारखी थोडी उड्डाणं केलीच पाहिजेत की. हां मग त्यानं 100 योजना समुद्र लांगला, आपण सेतूवरनं जाऊया. मग सेतूवरनं पलीकडे पोचतात आणि मग युद्ध पेटतं. कसं युद्ध पेटतं तर गगनम गगनाकारम सागरम सागरोपमम असं सांगितलंय की गगनाला गगनाचीच उपमा, तशी सागराला सागराचीच उपमा, त्याला दुसरी उपमा नाही. सागर कशासारखा, सागरासारखाच. गगन आकाश कशासारखं, आकाशासारखंच. तसं राम रावणाचं युद्ध कसं, राम रावणाच्या युद्धासारखाच, त्याला दुसरी उपमा नाही असं वाल्मिकी म्हणतात. या युद्धकांडातला 73वा सर्ग मी वाचत होतो. युद्धकांड म्हणून जो भाग आहे त्यातला 73वा सर्ग, आणि त्याच्यात जे वर्णन माझ्या समोर आलं ते तुमच्या समोर मांडतंय. आपल्याकडं रामकथा ही अतिशय जुनी आहे, म्हणजे कधीची आहे, त्रेता युगातली. त्यामुळे त्या कथेवर इतर कवींनी अनेक कथा लिहिल्यात. म्हणजे प्रत्येक युगात एक रामायण झाले. हे तुम्हाला सांगू का, द्वापार युगात व्यासांनी लिहिले, त्याला अध्यात्म रामायण म्हणतात. अध्यात्म रामायणावर आधारित कलियुगात तुलसीदासांनी लिहिलं, त्याला तुलसी रामायण म्हणतात किंवा रामचरित मानस असं म्हणतात. आणि मग आपल्या अलीकडच्या काळात म्हणजे 400 वर्षापूर्वी एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलं. यामुळं रामकथेत काही फरक पडत गेलेत आणि काहीच कथा लोकांपर्यंत जास्त आल्यात, काही लपल्या गेल्यात. त्यातली एक कथा आपल्याकडे प्रसिद्ध आहे. काल तुम्ही गाणं ऐकलं असेल, दादा कोंडकेंचं गाणं. एरवी दादा कोंडके डबल मिनिंग गाणी द्विअर्थाची म्हणून प्रसिद्ध, पण दादा कोंडकेंना लोकांनी म्हणले भक्तिगीत लिहून दाखवा, तर त्यांनी असं लिहिलं की अजरामर झालं. अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एक मुखाने बोला जय जय हनुमान. त्यात आहे बघा, लक्ष्मणा आली मूर्छा लागुनिया बाण, द्रोणागिरीसाठी राया केले ते उड्डाण. आपल्याला ही कथा माहीत आहे की लक्ष्मणाला शक्ती लागली, लक्ष्मण बेशुद्ध झाला आणि हनुमंतरायानं द्रोणागिरी आणला आणि लक्ष्मणाला उठवलं. ही कथा घडायच्या आधी 73व्या सर्ग आहे. ही बहुधा 78व्या सर्गात येते. 73व्या धड्यात एक वेगळी कथा येते. होतं असं की हे युद्ध पेटल्यावर रावणाला गर्व आहे ना, त्रिलोक विजयी आहे, पण तो मानव सामान्य राम म्हणला काय लढत बसलेत, आमचे राक्षस मरायला लागलेत, कुणाच्या अंगात पराक्रम नाही, मीच दाखवतो म्हणला काय ते. म्हणून स्वतः रणांगणात उतरला
रणांगणात उतरल्यावर राम असे लढले. मी तुम्हाला मुद्दाम एक प्रसंग सांगतो की वानरांना एकदा राम म्हणतात, अरे थांबवा लढाई, बघत बसा राम कसा लढतो ते. आणि राम असं धनुष्य चालवतात की ते चक्रासारखं वाटायला लागतं. बाण येतात कधी, सुटतात कधी कळत नाही. असंख्य राक्षस मारायला लागतात. वानर तोंडात बोट घालून बघायला लागतात. आणि एवढा सगळा असा अपार पराक्रम केल्यावर राम आत्मविश्वासानं सांगतात, हे एक तर मी करू शकतो, नाही तर महादेव करू शकतात, दुसऱ्याची शक्ती नाही म्हण. हे एवढा पराक्रम. यात रावणाचा पहिल्यांदा पराभव होतो. इंद्रजिताला खूप वाईट वाटतं, कारण इंद्रजित त्याचं नावच इंद्राला हरवल्यामुळं पडलंय. तो संतापून येतो की माझ्या वडिलांची मान खाली जातीये काय. म्हणून येतो. आल्या आल्या त्याला अदृश्य व्हायच्या शक्ती असतात. तो ती उपासना करत असतो. तो यज्ञ करून त्या शक्ती प्राप्त करतो आणि एक ब्रह्मास्त्र सोडतो अदृश्य होऊन. राम रावणासकट सगळ्या रामसैन्यावर ते ब्रह्मास्त्र सुटतं. आणि घडतं असं, दुपारची वेळ टळत चाललेली असते, युद्ध पुढं निघालेलं असतं आणि हवेतनं असंख्य बाण यायला लागतात आणि प्रत्येकाच्या अंगात अनेक बाण घुसायला लागतात. खाच 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 खाच. आणि प्रत्येक वीर धारातीर्थी पडायला लागतो. जांबुवंत पडतात, अंगद पडतात, सगळे पडतात. अहो एवढंच कशाला, लक्ष्मण आणि रामही पडतात. आपल्याला हे माहीत नाही, कारण हा सर्ग आपण वाचत नाही. ही सगळी पडतात. अशी अवस्था झालेली असते की रामाच्या पक्षात कोण राहिलंय का नाही अशी अवस्था. संध्याकाळ होत आलेली असते. समुद्रावर काळीमा पसरायला लागलेला असतो. समुद्र अधिक भयानक दिसायला लागतो. पुराचं पाणी रात्र झाल्यावर फार भयंकर दिसतं बघा. आणि त्यात समुद्राचा आवाज, गाज म्हणतात त्याला, ती ऐकू येत असते. भयान परिस्थिती निर्माण झालेली असते. पानिपतावर आपले योद्धे पडले ते की नाही, तशी अवस्था. आणि फक्त दोघे उभे असतात. एक विभीषण, कारण त्याला ब्रह्मदेवानं वर दिलेला असतो चिरंजीव होण्याचा, आणि दुसरा हनुमान, त्यावर ब्रह्मास्त्राचा परिणाम नसतो. दोघ जण एकमेकासमोर येतात. हनुमानाचा चेहरा पडलाय. विभीषण म्हणतो, हनुमंता निराश होऊ नका. जांबुवंत कुठे आहेत बघा, ते जुने, त्यांना अनेक गोष्टी माहीत आहेत. ते या समस्येवर निश्चित इलाज सांगतील. मला खात्री आहे राम लक्ष्मणांचा प्राण गेला नाही आहे. त्यांनी ब्रह्मास्त्राला सन्मान द्यायला ते बाण स्वीकारले. आपण उठवू शकतो त्यांना. फक्त हनुमंता, पण जांबुवंत कुठे आहेत बघा. ती दोघंही शोधायला लागतात. शोधायला लागल्यावर विभीषणाला सापडतात जांबुवंत. विभीषण जांबुवंतांपाशी जातात. म्हणतात, महोदय जांबुवंत, आपण देहात प्राण धारण करून आहात का. त्यावेळेस जांबुवंत म्हणतो, विभीषणा, केवळ तुला आवाजानं ओळखले, मी डोळे उघडून सुद्धा बघू शकत नाही. मला झटकन सांग हनुमान कुठे आहे. विभीषणाला त्याही वेळेला आश्चर्य वाटतं की जांबुवंत रामाची चौकशी करत नाहीत, सुग्रीवाची करत नाहीत, दोन्ही मुख्य माणसांची करत नाहीत, थेट हनुमानाची चौकशी करतात. त्यावेळेस विभीषणाला राहवत नाही. तो तिथं विचारतो, असल्या अवस्थेत प्रश्न विचारतो की जांबवन, राम सुग्रीव सोडून तुम्ही थेट हनुमानाचं नाव का घेताय. हे महत्वाचं आहे बरं का. त्याच्याच देवळात बसलोय आपण. जांबुवंत सांगतात, एक लक्षात ठेव विभीषणा, हनुमान असेल तर आपण आहोत आणि हनुमान नसेल तर आपण संपलो, एवढं लक्षात ठेव. महत्वाचं विधान आहे. आपण काळजावर कोडून ठेवावं असं विधान आहे. का सांगतो तुम्हाला, जाणकाराचा अभिप्राय महत्वाचा असतो. जांबुवंत किती जुना आहे तुम्हाला सांगितलं, किती अनुभवी आहे तुम्हाला सांगितलं. हे बघा, एखादी गावातली छान मुलगी गातीये छोटी, तिला मी कौतुकानं म्हणलं, छान गातीस हं, की बरंच वाटेल. पण समजा आशा भोसलेंनी सांगितलं छान गातीस, कुठला अभिप्राय महत्वाचा आला का लक्षात तुमच्या. तसा जांबुवंताचा अभिप्राय महत्वाचा आहे की तो सांगतो, हनुमान असेल तर आपण आहोत, हनुमान नसेल तर आपण नाही. आणि खरं आहे का नाही सांगावं, त्याला पकडल्यावर आपल्यात राम राहणार का नाही. त्याच्या अंतःकरणातच राम आहे. म्हणून गावोगाव चौका चौकात त्याची मंदिर आहेत, रामाची नाही आहेत, त्याची आहेत. आणि रामाच्या मंदिरात प्रत्येक तो आहेच,
खरं याच्या मंदिरात वेगळा राम असत नाही, तो अंतःकरणातच असतो. हे वैशिष्ट्य आहे, चिरंजीव आहे. आणि मग विभीषण म्हणतात, आहे आहे हनुमान, ओ हनुमान इकडे या, तुमची आठवण काढतात. हनुमान पटकन येतो. जांबवंतान म्हणतो, काय करू सांगा. जांबवंत म्हणतो, आसाच्या आसा उत्तरेला जा, तिथं द्रोणागिरी पर्वत आहे, तिथं विशल्यकर्णी, संगाती, संजीवनी 4 वनस्पती आहेत, सुवर्णकर्णी 4थी, रात्रीच्या चमकतात, त्यावरनं ओळख आणि त्यांना घेऊन ये. जितक्या झटकन येशील तेवढे लवकर सगळ्यांचे प्राण वाचणार आहेत. सुट. त्या क्षणी उड्डाण. उत्तरेकडे झेपावतं, द्रोणागिरी पर्वताच्या पशी उतरतात. सांगितलेल्या सगळ्या खुणा व्यवस्थित आहेत, वनस्पतीत चमकत नाहीत. तर काय दैव म्हणायचं. आपलं बऱ्याच वेळा होतं की नाही, काय सारखा पचका होतोय कुठलं काम करायला निघालं की, हे नाही तिथंही हनुमान आठवायचा, वनस्पती चमकत नाहीत, हो दे ना, सगळा पर्वतच नेतो. औषध सापडत नाही का, ठाव मेडिकल स्टोअरच नेतो, बघूया हुडकून गेल डॉक्टर. हा गळा उचलतो पर्वत आणि घेऊन येतो. तो समुद्राच्या गाठी असा पर्वत ठेवतात खाली, त्याच्यावरच्या वनस्पती काढायला जायच्यात, त्याचं जे वारं सुटतो त्याचा वास सगळ्यांच्या नाकातनं जायला लागतो. ते एवढ्या शुद्ध असतात की सगळ्यांच्या अंगातले बाण असे उलटे बाहेर पडायला लागतात, पटाटा. आणि सगळं सैन्य राम लक्ष्मणा सकट उठून बसतं, सगळं सैन्य पुन्हा उठून बसतं, आनंदी आनंद होतो. आता या सगळ्या प्रकल्पात मोठं श्रेय कोणाचं आहे? निवडणूक जिंकली की माझ्यामुळे झालं माझ्यामुळे झालं म्हणतो. मग सगळ्यात कोणाचं आहे? एकटाच आहे, हनुमानच. पण समोर जात नाही. काय पर्यावरण प्रेमी असतो का काय माहीत नाही, तो पर्वत पुन्हा उचलतो आणि होता तिथं ठेवून येतो आणि मग सगळ्यांना भेटतो. सगळीकडे आनंदी आनंद निर्माण झालेला आहे. मंडळी, हे वर्णन ज्यावेळेला मी वाचलं, हे वाल्मिकी रामायणातला युद्धकांडातला 73वा सर्ग आहे. ज्याला वाचायचं आहे त्यानं पुन्हा वाचा, असंच्या असं वर्णन आहे. हे वर्णन वाचताना माझ्या लक्षात आलं की रामदास स्वामी लहानपणी 12 वर्ष घरात राहिले, सापडत नव्हते. सापडल्यानंतर आईला म्हणतात, का लपून बसलास रे? चिंता करतो विश्वाची. विश्वाची चिंता करण्याकरता 12व्या वर्षी लग्न जमवल्यावर भोवल्यावरनं पळून गेले, सावधान म्हणल्या. तुम्हाला आम्हाला जमलं नाही, आपण अडकलो. ते एकटेच सावधान झाले, पळाले. 12 वर्ष नाशिकमध्ये राहिले. नाशिकमध्ये रामाच्या सान्निध्यात राहून धर्मग्रंथांचा अभ्यास केला. तिथं टाकळीला मारुतीरायाची स्थापना केली, पहिला मठ स्थापन केला. आणि तो जो अभ्यास दुपारच्या वेळेला केला ना, त्यावेळेला हे सगळे ग्रंथ मुळातनं वाचले. आणि हे वाचत असताना त्यांना दिव्य प्रतिभा अंगात होती. त्यामुळे आमच्यासारखं नुसतं वाचलन सोडून दिलं असं नाही झालं, त्यांना दुसरं काहीतरी सुचत गेलं. मगाचा प्रसंग वाचला त्यावेळेला त्यांना आरती सुचली, आणि हा प्रसंग वाचल्यावर त्यांना भीमरूपी स्तोत्र सुचलं. तीच जन्मकथा सांगायला तुमच्या समोर आलोय. कसं सुचलं बघूया आपण. भीमरूपी स्तोत्र म्हणायला लागूया आणि आत्ता मी सांगितलेली कथा आठवूया. तुम्हाला पटतंय का नाही सांगा. चालू झालं. स्तोत्र काय आहे? भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. भीम म्हणजे भव्य सांगितलं, भव्य रूप असलेला. महारुद्र, रुद्राचा अवतार. वज्राचा अंग असलेला वज्र, हनुमान, हनवटीमुळं हनुमान. मारुती, मरुताचा मुलगा. वनारी, अशोक वन उद्ध्वस्त केलं, त्या वनाचा आरी म्हणजे शत्रू. वनारी. अंजनी सुता, अंजनीचा पुत्र. रामदूता, रामाचा दूत. प्रभंजना, हा पर्वत सुद्धा फोडू शकतोय. प्रभंजना. महाबळी, प्रचंड बलशाली. प्राणदाता, दिले का नाही प्राण सगळ्यांना? शब्द बरोबर आहे का नाही? महाबली, प्राणदाता. सकळा उठवी बळे. लक्षात आलं का? सगळे पडले, ते सगळ्यांना कुणी उठवलं? प्राण देऊन त्यानं उठवलं. सकळा उठवी बळे. मग काय झालं? सौख्यकारी, सुख निर्माण झालं. आता ऐकताना सुद्धा सुख वाटते नाही? सौख्यकारी, दुःखहारी, दुःख विसरून टाकलं. सौख्यकारी, दुःखहारी. दूत, कुणाचा? त्याचा, रामाचा. दूत, वैष्णव गायका. राम कोणाचा अवतार आहे? विष्णूचाच आहे. त्याची स्तुती गातो. दूत, वैष्णव गायका. दीननाथा, जे दीन आहेत आमच्यासारखे, त्यांचा नाथ आहेस तू. हरिरूपा,
हरी म्हणजे विष्णू, हरी म्हणजे सिंह आणि हरी म्हणजे वानर सुद्धा. रामायणात हरी हा शब्द वानर या अर्थाने येतो. तर वानराचं मुख आहे. दीननाथा हरिरूपा सुंदरा, सुंदर आहे, कोई ढोला नाही आहे, व्ही शेप आहे आत्ताच्या भाषेत. सुंदरा जगदांतरा पाताल देवता हंता. मगाशी सांगितलं पाताळातली देवता परीक्षा घ्यायला आली ती, तिचा पराभव केला. पाताल देवता हंता भव्य, भव्य आहेस, मोठा आहेस. आता रामदासांनी स्थापन केलेल्या 11 मारुती आहेत. त्यातले बहुसंख्य तुम्ही बघायला गेलात तर भव्य मूर्ती आहेत, म्हणजे या भिंती एवढ्या आहेत. आणि त्यातला जर शिराळ्याचा मारुती बघितला आणि चाफळचा बघितला तर 2 मारुतींच्या करदोट्याला किंवा जानव्याला घंटा सुद्धा आहेत. बहुधा रामदास स्वामी त्याच्यासमोर बसून लिहित होते का काय माहीत नाही, किंवा तसा मारुती त्यांच्या डोक्यात असणार आहे. तर ते काय म्हणतात, भव्य सिंदूर लेपना, सिंदूर लावलेलं, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा. बरोबर आहे, सगळ्यांच्या प्राणाचा नाथच तो आहे. पुरातना, तू जुन्या काळापासून आहेस, पुरातना, चिरंजीव आहे ना. पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका. आता इथे एक छोटीशी कथा सांगतो, पुढे जाऊया. पुण्यवंत म्हणलं आपल्याला कळलं की जो पुण्य ज्याच्या अंगात आहे, ज्यानं पुण्य कमावलंय. रामाची सेवा केली आहे म्हणजे पुण्यच कमवलं ना, दुसरं काय केलं. पुण्यशीला का म्हणलं पुन्हा, महत्वाचा विषय. तो ज्या वेळेला सीतेचा शोध घेत होता त्यावेळेला रावणाच्या अंतःपुरात गेला. रावणाच्या बाबतीत सांगतात हल्ली व्हॉट्सअप रामायणात की रावण सज्जन होता, सीतेला 1 महिना तिथं ठेवलं, कर तिच्या अंगाला हात लावला नाही. हे पूर्ण चुकीचं आहे. तुम्ही रामायण वाचलं की तुमच्या लक्षात येईल. त्यानं 2दा स्वतः बलात्कार कसे केले हे सांगितले. त्यानं पुष्पक विमानातनं जगभरच्या स्त्रिया त्याच्या अंतःपुरात आणून डांबल्यात. त्या स्त्रिया संध्याकाळच्या वेळेला खाणं पिणं करून, पिणं सुद्धा, त्या आडव्या तिडव्या पडल्यात. त्यांना वस्त्राचं भान नाही. दुःखी आयुष्य आहे डांबलं गेलेलं. पांघरुणाचं भान नाही. एखादी वाद्य वाजवताना वाद्यासकट पडली आहे. आणि त्या अंतःपुरात हा सीतेचा शोध घ्यायला घुसलाय. छोटंसं रूप आहे, त्या स्त्रियांना कळलेलं नाही हा आलाय, यानं छोटं रूप घेतलंय. पण याला माहित आहे ना आपण स्त्रियांकडे बघतोय. हा मनात खजील झाला, खट्टू झाला, दुःखी झाला की अरे एवढ्या स्त्रियांना माहीत नसताना मी त्यांच्याकडे निरखून बघत होतो, माझ्या हातनं पाप झालं, आता मी हा देह कसा ठेवायचा, इथपर्यंत विचार मनात आलेत. खट्टून बसला. आणि मग मनात आलं अरे नाही नाही, चुकलं नाही मी. स्त्रीला हुडकायचं तर हरणांच्या कळपात हुडकून चालेल का, स्त्रियांच्यातच हुडकायला पाहिजे. मग मी चुकलो नाही म्हणून मी इथं आलोय, नाही नाही मी पाप नाही केलं असं म्हणून पटकन उठला. वे ज्याचं शील एवढं पुण्यवान आहे की झोपलेल्या स्त्रियांकडे बघितल्यानंतर सुद्धा याला धर्म बुडाल्यागत वाटतं. म्हणून रामदास स्वामी लिहितात पुण्यवंता पुण्यशीला पावना. पवनाचा मुलगा मुळातच पावन आहे. पावना परितोषका. परितोषक म्हणजे आनंद देणारा. म्हणून बक्षिसाला पारितोषिक म्हणतात. हातात मिळालं की आनंद होतो. परितोषका. ध्वजांगे उचली बाहो आवेसे लोटला पुढे. ध्वज असा आकाशात जावा तशी बाहू उचलून निघाला की काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये. काळ सुद्धा कापायला लागतो म्हणजे. ब्रह्मांडे माईले नेणो आवळे दंतपंगती. नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे. असं भ्रुकुटी ताट करून बघितलं, नेत्रातनं ज्वाळा यायला लागल्या, हे भले भले हादरून जातात. भ्रुकुटी ताठिल्या बळे. पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बळी. मूर्तीचं पुच्छ बघा, शेपूट इथं असतं माथ्यापाशी. पुच्छते मुरडिले माथा. किरीटी, किरीट असतं. कुंडले बरी, कानात कुंडल असतात. सुवर्ण कटिका असोटी. सुवर्णाची कासोटी. काही जण ही कथा सांगतात, ती मूळ रामायणात नाही आहे, की त्याला जन्मजात एक हे होती लंगोटी. आणि अंजनी मातेनं सांगितलं तर ही जो ओळखेल तो तुझा गुरु असेल. ती रामाने ओळखली म्हणून राम गुरु झाले असं सांगतात. मग सुवर्ण कटिका असोटी. घंटा किणकिणे नागरा. मी ते घंटा बांधल्याचं मगाशी सांगितलं ना. ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू. असा पर्वतासारखा ठाकतो उभा आणि नेटका सडपातळ आहे शरीरानं. नेटका सडपातळू. चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी. अंग असं चपळ आहे की वीज लाजावी.
वीज अशी लख्खन चमकते की नाही, ती लाजावी असं चपळांग आहे. चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लतेपरी, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. कोटीच्या कोटी म्हणजे एकावर 7 शून्य करून मोजत बसायचं नाही. अनेक कोटीची जनावरं बाजारात आली ती, म्हणजे अनेक प्रकारची आली ती, तर प्रकार धरायचे. 33 कोटी देव म्हणजे 33 प्रकारचे देव. त्यात मग 12 आदित्य असतात, वसू असतात, असे 33 प्रकार आहेत. तसे 33 प्रकार, तसं ही अनेक कोटीची उड्डाणे, कधी दांड न करणं, कधी टुंड न करणं, अशी किती, कधी उलट कधी सुलट, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. आता सीतेच्या शोधाला दक्षिणेकडे गेला आता, पण आत्ता हा पर्वत आणायला कुठे गेला? उत्तरेकडे. झेपावे उत्तरेकडे, मंदाद्री सारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटीला बळे. मंदार पर्वतासारखा, आद्री म्हणजे पर्वत, सह्याद्री, तसा मंदार पर्वत, मंदाद्री, सारिखा, द्रोण पर्वत, क्रोधानं उपटला, क्रोधे उत्पाटीला बळे. चमकत नाही काय, उचलूनच नेतो, क्रोधे उत्पाटीला बळे. आणीला मागुता नेला, आणला परत नेला. सांगितलं ना तुम्हाला, आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे, गतीसी तुलना नसे. मनाला सुद्धा मागं टाकलं. अहो मन कसं असतं, आत्ता इथं आहे तर क्षणात अमेरिकेत असतं. मनासी टाकिले मागे, गतीशी तुलना नसे. अणुपा सोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे, लहान होतो मोठा होतो. तयासी तुलना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे. त्याची तुलना कुठं ब्रह्मांडात होऊच शकत नाही. आरक्त देखिले डोळा, लाल डोळ्यांनी बघितलं. ग्रासिले सूर्यमंडळा, सूर्यमंडळाला वाढता वाढता वाढे, भेदिले शून्य मंडळा. मोठा झाल्यावर शून्य मंडळ म्हणजे आकाशाला सुद्धा व्यापून उरतो. भेदिले शून्य मंडळा. आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता भाडे, भेदिले शून्य मंडळा. धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समजते. पावती रूपविद्यादी स्तोत्र पाठे करून या. आता असा जो आहे तो तुमच्या पाठीशी उभारला तर तुमच्यात धनधान्य काही कमी पडेल का हो? एका नगरसेवकाची ओळख असली तर आपण किती भाव मारतो. मग एवढा दांडगा मागा भरल्या हो काय? धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समजते. पावती रूपविद्यादी स्तोत्र पाठे करून या. भूत प्रेत संबंधादी रोगव्याधी समजतई. नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. ह्या भीमाचं दर्शन घडलं, भव्य दर्शन घडलं की सगळ्या चिंता मिटून जातात. हे धरा 15 श्लोकी, लाभली शोभली बरी. 15 श्लोक आहेत, खरं त्याच्यात तुम्हाला भरपूर काही लाभ मिळतो. लाभली शोभली बरी काय काय मिळतो? दृढ देहो, देह दृढ होतो. का? त्याच्याकडे बघ म्हणतात त्याच्यासारखा व्यायाम करावा वाटतो. मग लोक उपक्रम करतात की प्रतिपदेला, आज आता वद्य प्रतिपद आहे, एकदा म्हणायचं. शुद्ध प्रतिपदेला पुढच्या महिन्यात 15 दिवसांनी चालू करायचं, एकदा म्हणायचं. द्वितीयेला 2दा म्हणायचं, तृतीयेला 3दा, पौर्णिमेला 15 वेळा म्हणायचं. पुन्हा 14 करत शून्याला यायचं अमावस्येला, आणि तसा व्यायाम पण करायचा. मग हे धरा 15 श्लोकी, लाभली शोभली बरी, दृढदेव निस्संदेहो, संख्या चंद्र कलागुणे. रामदासी अग्रगण्य, सगळ्या रामदासांच्यात पहिलं नाव कोणाचं घ्यायचं? त्याचं घ्यायचं, अग्रगण्य. कपिकुळासी मंडनू, वानरांचं जे कुळ आहे त्याच्यात अभिमानास्पद कोण? मारुतीराया. कपिकुळासी मंडनू, रामरूपी. स्वतः कसा आहे? रामाचं रूपच आहे. झालं असं की रामरायाचा सगळा लढा यशस्वी झाला. हे वाल्मिकी रामायणात नाही आहे बरं का, हे दुसरीकडे कुठंतरी वर्णन आलेलं आहे, भक्तिरसातला आहे, अप्रतिम आहे म्हणून सांगतो. त्यावेळेला रामानं मारुतीरायाला विचारलं म्हणे की मारुतीराया, तुझा माझा संबंध काय रे? खरं सांगू तुम्हाला, आपण मारुतीराया रामाचे दास म्हणून बघतो. खरं वाल्मिकी रामायण वाचलं की नाही तुमच्या लक्षात येईल की मारुतीरायांनी रामाची स्तुती केली त्याच्यापेक्षा जास्त आणि अप्रतिम शब्दात रामरायांनी मारुतीची स्तुती केलेली. म्हणजे पहिल्या भेटीत तर लक्ष्मणापाशी ते जे वर्णन करतात, हा कसा आहे हे 2 पानं वर्णन आहे. एवढा बोलायला चांगला आहे म्हणले की शत्रू जर हातात खडग घेऊन अंगावर आला तर मित्र बनून जाईल, याच्या बोलण्यानं म्हणतात. एवढा भारी आहे. आणि शेवटी तर मारुतीरायाला राम म्हणतात की हनुमंता, तू माझ्यावर एवढे उपकार केलेस
की तुझ्या एक एक उपकाराकरता मी जीव दिला तरी चालेल म्हणतात. एवढे उपकार माझ्यावर केलेस, मला तुला द्यायला काही नाही आहे रे माझ्यापाशी, म्हणून मी तुला आलिंगन देतो म्हणून रामरायाने मिठी मारली आहे मारुतीरायाला. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, एक सुंदर वाक्य रामराया बोललेत, तुम्ही लक्ष देऊन ऐका वाक्य. ते म्हणले, तुझे उपकार फेडायचा विचार सुद्धा मी मनात आणू शकत नाही मारुतीराया, कारण तुझे उपकार फेडायचे म्हणजे तुला मी संकटात मदत केली पाहिजे, आणि तुला संकटात मदत केली पाहिजे अशी इच्छा धरायची झाली तर तुझ्यावर संकट आली पाहिजेत अशी प्रार्थना केल्यागत होईल, म्हणून मी तुझे उपकार फेडणार नाही. काय बोललेत बघा राम. आणि असा हाय तो हेदरा 15 श्लोकी लाभली शोभलीवरी. तर रामरूपी अंतरात्मावरनं आपण बोलतोय. तर रामरायांनी विचारलं की तुझा माझा संबंध काय. तर मारुतीरायांनी उत्तर दिलं, तुमच्या माझ्यासारखं असतं तर म्हणलं असतं काम झाल्यावर सगळेच असं म्हणतात म्हणून, तुझा माझा संबंध काय म्हणून. तसं नाही आहे. मारुतीराय त्याच पातळीचे म्हणून ते बोलतात, देहबुद्ध्या तू दासोहम. देहबुद्धीनं विचार केला की हा देह रामाचा, हा देह मारुतीचा, हा देह कानिटकराचा, असा देहबुद्धीनं विचार केला तर मी तुझा दास आहे. जीवबुद्ध्या त्वदंशका, तू एक जीव आहेस भगवंतान निर्माण केलेला, आणि मी एक जीव आहे असा जर विचार केला तर मी तुझाच अंश आहे. आत्मा एकच असतो, एकात्मभाव सांगितला यातनं. आणि आत्मबुद्ध्या, आत्मबुद्धीनं विकी तर त्वमेवाहम, तूच मी आहेस, इति मे निश्चिता मती, ही माझी निश्चित मती आहे की आत्मबुद्धीनं तू मी वेगळा नाही. म्हणून रामदास स्वामी म्हणतात की रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती. याचं केवळ दर्शन घेतलं तरी दोष निघून जातात. आमची आई म्हणायची, स्पर्शने पाप नाशती, की त्याचा स्पर्श झाला की पाप जातील, पण त्याला फार पुण्यही पाहिजे. दर्शने दोष नाशती. इति श्री रामदासकृतम संकट निरसनम मारुती स्तोत्रम संपूर्णम. आणि आपल्या सर्वांचे आभार मानून कानिटकरांचं व्याख्यानही संपूर्णम. बजरंगबली की जय. थोडा वेळ बोला म्हणून सांगतात. हे वक्त्याच्या दृष्टीनं हा भाग्याचा वेळ असतो. थांबा म्हणून चिठ्ठ्या येतात, आणखी थोडा वेळ बोला म्हणून सांगतात म्हणजे निश्चित सौभाग्य आहे. पण फार वेळ बोलत नाही, अगदी थोडा वेळ विनंती आहे म्हणून केवळ बोलतो. मला खरं म्हणजे बोलणं अवघड जातंय. का जातंय सांगतो. मी जेव्हा बोलतो तेव्हा हातचं राखून बोलत नाही, इथून बोललो त्यामुळे मला सुद्धा थोडा वेळ थकल्यागत झालंय. आणि पुन्हा बोलायचं म्हणलं की पुन्हा 1 तासाचाच विषय असतो माझ्यापाशी. 1 तास तुमच्याशी पुन्हा बोलायचं म्हणलं तर पुन्हा तेवढा वेळ एक्सटेन्शन झालं. ते बोलू शकेन, ते निश्चित मी तासभर दुसरा विषय घेऊन बोलेन, पण मग ते तुम्हाला ओव्हरडोस होईल, जास्त होईल. मग तुम्ही चिठ्ठी द्याल आता बास म्हणून, आणि चिठ्ठी मिळायच्यात माणसानं थांबायचं असतं. कधी मला आजपर्यंत तुम्ही जगात अनुभव घेतला असेल की चिठ्ठी आली की माणसं हां संपवतो असं म्हणून 2 वेळा चिठ्ठी यायची वेळ देतात. मी आयुष्यात तसं कधी केलेलं नाही. ज्या क्षणी जर असं माझ्या आयुष्यात आधी चिठ्ठी द्यायची वेळच आली नाही, आत्तासारख्याच वेळ आहेत माझ्या, पण चुकून बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या माणसाला पुढं काहीतरी काम असतं, मग तो हे ऐकायला नसतो, त्यामुळं काय चाललंय त्याला माहीत नसतं, तो स्वार्थातच लिप्त असतो. तो येतो आणि याचं आता थांबलं पाहिजे, त्याशिवाय आपलं काम होणार नाही म्हणून चिठ्ठी देतो. त्यांना ऐकलेलंच नसतं. मी बोललेलं वाक्यसुद्धा पूर्ण करत नाही, तिथल्या तिथं थांबतो. हे मी कायम सांभाळलेलं आहे. पण तुम्ही बोलताच आहात तर मी तुमच्याशी 1-2 गोष्टी निश्चित बोलतो. आपल्या धर्मावर बरेच आक्षेप घेण्यात आलेत. मी मगाशी इंग्रजांच्या विषयी वगैरे बोललो, तसे रामायणावर अनेक आक्षेप घेण्यात आलेले. त्या आक्षेपांचं खंडन करतो. तसंच आपल्याला खोट्या कहाण्यासुद्धा भरपूर शिकवल्या गेल्यात. 1, 2, 3 सांगतो, तुम्ही हात केला की मी थांबतो. एक, रामचंद्रानं वालीला मारलं, लपून मारलं, याच्यावर आक्षेप घेतला जातो
की राम जर शूर होते तर त्यांनी वालीला समोरासमोर युद्ध करून मारायला पाहिजे होतं, लपून का मारलं? गंमत अशी आहे, मी जास्त स्पष्ट उघडून बोलत नाही कारण मला वाद निर्माण करायचे नाहीत, पण अनेक अशा लोकांना आपण डोक्यावर घेतले की ज्यांनी आपल्या धर्माविषयी अतिशय वाईट लिखाण केलेलं आहे आणि यांचा धर्माचा अभ्यास नाही आहे, केवळ ते इंग्रजांना गोड वाटावं म्हणून हे अभ्यास करण्यात आले आणि मांडण्यात आले. इंग्रजांना गोड वाटावं म्हणजे काय आहे तर इंग्रजांना भारतीय लोक परके समजायचे आणि त्यामुळे इंग्रजांचं राज्य इथं स्थिरावत नव्हतं. तर इंग्रज असं सांगायचा प्रयत्न करायला लागले की तुम्ही ज्यांचं राज्य मानता ते सुद्धा परकेच आहेत, मग त्यांना स्वीकारता तर आम्हाला का स्वीकारत नाही, म्हणून इथल्या लोकांना परके ठरवायचा उद्योग त्यांनी चालू केला. मग त्यांचे विद्वान लिहायचे, मॅक्स मुलर वगैरे विद्वान होते त्यांचे, मेकॉले होता, तर त्याचं लोक ऐकायचे नाहीत कारण ते परके विद्वान. मग या देशातले काही विद्वान त्यांनी खरेदी केले आणि त्या विद्वानांनी आपल्या देशाच्या संस्कृतीविषयी लिहायला चालू केलं. म्हणजे राम परका होता, कृष्ण परका होता, कृष्ण बाहेर ख्याली होता, इथपर्यंत वाईट लिहायला चालू केलं. आणि तुम्ही जर वाचत नाही, तुम्ही आत्ता वाचलं तर मी कुणाविषयी बोलतोय तुम्हाला कळेल. तुम्ही वाङ्मय काढून बघा ज्यांना पूजनीय म्हणता त्यांचं, आणि मग तुमच्या लक्षात येईल ते अतिशय वाईट लिहिण्यात आलेलं आहे. आणि त्यातनं हे आक्षेप निर्माण केले गेले की यानं लपून का मारलं, शिवाजी महाराजांवर आक्षेप, अफजल खानाला भेटीला बोलवून का मारलं, हे सगळे आपल्या लोकांना कमी ठरवतील असे आक्षेप घेतले. कधी त्यांनी खरा आक्षेप घेतला नाही. खरा आक्षेप घ्यायला जागा होती रामायणात. कधी सांगतो, राम रावणाचं युद्ध चालू होतं त्यावेळेस रावण रथातनं लढत होता, इंद्रजित रथातनं लढत होता आणि राम पायावर उभे राहून लढत होते, रथ नव्हता रामांकडं. यावर कधी आक्षेप घेतला नाही, कुणीही घेतला नाही. पण असं सांगतात कर्णाचं चाक रुतलं तर तेव्हा अर्जुनानं बाण मारला, सांगतात की नाही सगळ्यांना, सगळ्यांना माहित आहे. अहो, सेनापती जेव्हा लढत असतो युद्धात त्यावेळेस त्याचं उजवं चक्र राखायला एक रथ असतो, डावं चक्र राखायला एक रथ असतो, पाठ राखायला एक रथ असतो. आणि त्या युद्धात अनेक वेळा रथ मोडलेत, त्यावेळेला योद्ध्यांनी दुसऱ्या रथात उडी घेतलेली आहे आणि दुसऱ्या रथातनं ते लढलेले आहेत. त्यामुळं कर्ण दुसऱ्या रथातनं लढायचं म्हणलं त्याला 50 रथ होते. खरं त्याला अर्जुन झेपत नव्हता म्हणून रडीचा डाव खेळत होता आणि त्याचा आम्ही उदो उदो केला. अगदी चित्रबित्र असं भारी असते बघा, मृत्युंजय, हा रडीचा डाव आहे. असा रडीचा डाव अनेक वेळा खेळला गेला, पण त्यावर मी आता नाही, रामायणातल्या समस्यांवर फक्त सांगतो, तो विषय आपला चालू आहे. तर वालीला लपून का मारलं? वालीनंच हे प्रश्न रामाला विचारले आणि त्याची उत्तरं रामाने दिली आहे. वाली विचारतो की अरे तू इक्ष्वाकु कुळातला राजपुत्र आहेस, अयोध्येचा राजा म्हणवतो स्वतःला, आणि मी वानर आहे सामान्य वनातला, मला युद्धाचे नियम माहित आहेत, तुला माहित नाहीत का? लपून का मारलंस मला? तुला एवढी हौस होती युद्धाची तर माझ्याशी लढायचंस, आव्हान द्यायचंस, मी तुझी तहान भागवली असती म्हणतो युद्धाची. राम म्हणतो विद्वानासारखे प्रश्न विचारतोस, तुला तुझी उत्तर देतो म्हणतो. पहिल्यांदा मी तुला का मारलंय हे सांगतो. मी सुग्रीवाचं ऐकून केवळ तुला मारलेलं नाहीये. आम्ही इथं अयोध्येचे राजे भरतांचे प्रतिनिधी म्हणून आलेलो आहोत. देशावर प्रेम कसं करायचं असतं शिका. त्यांना राज्य देतो म्हणून वनात हाकलून दिलंय म्हणल्यावर त्यांना देशाचा राग यायला पाहिजे होता. तसं नाही आहे. ते सांगतात आम्ही भरताचे प्रतिनिधी म्हणून इथं आलोय आणि आम्ही पृथ्वीचं राज्य करतो आणि आमच्या नियमात आहे की अधर्मी दिसला की त्याला ठार मारलं पाहिजे. तुझा धाकटा भाऊ जिवंत असताना धाकट्या भावाच्या बायकोशी स्वतःच्या मुलीसारखं वागायचं असतं. ते सोडून तू धाकट्या भाऊ जिवंत असताना त्याच्या बायकोचा पत्नीसारखा उपभोग घेतोस बळाच्या जीवावर. हा तुझा जघन्य अपराध आहे आणि हा अयोध्येच्या सिंहासनाला कधीही मान्य होणार नाही. असा नराधम बघितला आणि जिवंत सोडला हे भरताना चालणार नाही म्हणून तुला बघता क्षणी मी ठार मारलाय. ते पहिलं कारण आहे. आता दुसरं कारण सांगतो. तू जे विचारतोस लपून का मारलं, तू धर्माच्या गोष्टी बोलतोयस.
धर्मात क्षत्रिय राजकुमारांना मृगयेचा अधिकार आहे. मृगयेचा म्हणजे शिकार करण्याचा. आणि शिकार कायम मचाणावर बसून, डोंगराच्या टोकावरनं, झाडावरनं चढून अशीच केली जाते. ज्याची शिकार केली त्या प्राण्याला कधी आव्हान दिलं जात नाही की वाघा तुझी शिकार करणार आहे, ये समोर, असं कधीही होत नाही. त्यामुळं तू वानर आहेस, मी तुला दुरून मारू शकतो, या धर्मानुसार कुठलीही चूक नाही, ही रामाने उत्तर दिली. मी धर्माचे केले पालन, वाली वधना खल निर्दालन, असं गदिमानी गाणंही लिहिलं. दुसरा आक्षेप आहे सीतेला सोडल्याबद्दलचा, सीतेची अग्निपरीक्षा घेतल्याबद्दलचा. त्याचंही उत्तर देतो. रामायणात राम रावणाचं युद्ध संपतं, राम विजयी होतात, सर्वत्र आनंद निर्माण होतो. आनंद निर्माण झाल्यानंतर विभीषण रामासमोर येतात आणि म्हणतात की तुमचा वनवासाचा कालावधीही संपलाय, तुमची पत्नीही तुम्हाला मिळाली, सगळा आनंद निर्माण झालाय, तर आता लंकेत चला, आता तुमच्या जटा उतरवूया, तुम्हाला अभ्यंग स्नान घालूया, नवे कपडे घाला आणि मग अयोध्येला जावा. राम म्हणतो नाही, माझा तिकडं भाऊ बसलाय आणि त्यानं मला सांगितलंय तू वेळेत परत आला नाहीस तर मी अग्नीत प्रवेश करेन म्हणून, त्यामुळे मला जायचंय आणि अंतर किती आहे तुला माहीत आहे. विभीषण म्हणतो अहो आता पुष्पक विमान तुमचंच आहे, आता कुठं चालत जायचंय, विमानानं जायचंय म्हणतो. नाही म्हणतो, मी तातडीनं जाणार, मी काही लंकेत येणार नाही, मी पहिला भरताला भेटणार मगच नगरात प्रवेश करणार. मग विभीषण म्हणतो सीतामाईना काय करूया. हनुमानाला पाठवतात, सांग की तू मुक्त आहेस म्हणून. हनुमान निरोप सांगतात. मग विभीषणाला सांगतात की तिला सांगा स्नान करून नवे कपडे घालून भेटायला येईल. आता स्वतः स्नान करत नाही आता, खरं तिला मात्र स्नान करून ये म्हणून सांगतात. विभीषण जातात आणि सीतामाईला सांगतात की तुला स्नान करून रामाने भेटायला बोलवले. ती म्हणते मी अशीच भेटणार, मी नाही स्नान करणार, आता मला त्यांना भेटायचं आहे लवकरात लवकर, एवढा वेळ का लावतात ते. त्यावेळेला ते म्हणतात त्यांची आज्ञा आहे, तुम्हाला मी सांगितली. सीतेचा नाईलाज होतो, सीता स्नान करते, नववस्त्र धारण करते, दागिने घालते आणि पालखीत बसून तिथे, पालखीत बसून तिला आणतात. त्यावेळेला वानर सगळे बघायला पुढे धावतात, कारण त्यांना उत्सुकता आहे, जिच्यासाठी लढलो तिला बघायचंय. मग राक्षस शिस्त लावायला पोलिसासारखे, बाजूल सरकार बाजूल चालू. मग राम एकाएकी रामांचा स्वरच बदलतो, इतका वेळ आनंदात असतात, एकदम कठोर बोलतात, सगळ्यांनी बाजूला सरका. नवऱ्यासमोर बायको चार चौघात आली तर काही अधर्म होत नाही, तिला पार्कीतनं उतरू दे, सगळेजण तिला बघू देत, ती येऊ दे माझ्याकडं. पालखी थांबवण्यात येते, सीता खूप संकोचते आणि ती यायला लागते. आता सीतेचा एक स्वभाव विशेष आहे, तो रामायणात आढळतो. सीता खूप तेजस्वी आहे. सीता ही खूप तेजस्वी आहे विचारानं, अतिशय अग्नीसारखी आहे. हे तुम्हाला खरं राम सुद्धा त्यांच्या मर्यादेला घट्ट पकडणारे आहेत. वनात एक प्रसंग येतो की ऋषीमुनी सांगतात की इथं नरभक्षक राक्षस आहेत आणि ते आम्हाला खातात, तर तुम्ही आलाय तर जरा त्यांचा काहीतरी इलाज करा. त्यावेळेला राम म्हणतात की तुम्हा मंडळींना ही विनंती करायला लागली, हेच इक्ष्वाकू वंशीय या नात्यानं मला लांछनास्पद आहे, हे मी आधीच करायला पाहिजे होतं, मी एकही राक्षस जिवंत ठेवणार नाही असं सांगतात राम. त्यावेळेला वनातनं जात असताना सीता म्हणते की तुम्ही ऋषींना सांगितलं की एकही राक्षस जिवंत ठेवणार नाही, हे बरं नाही, उगीच तुम्ही सगळ्यांना मारणार काय, तुम्ही असं कसं काय त्यांना आश्वासन दिलं. आणि सीता मानवतेचा पाठ रामाना शिकवते बरं का. त्यावेळेला राम म्हणतात सीते एक लक्षात ठेव, हे ऋषीमुनी वनात राहून धर्माचं रक्षण करत असतात, यांचं रक्षण करणं राजा या नात्यानं माझं कर्तव्य आहे आणि या कर्तव्याच्या आड कुणी आलं तरी त्याला मी सोडेन, मी लक्ष्मणाला सोडीन, तुला सोडीन, खरं माझं कर्तव्य सोडणार नाही असं रामाने आधी सांगितलंय बरं का सीतेला तिथं, की धर्मरक्षण हे अयोध्येचं जे रक्षण आहे, कर्तव्य आहे, त्याच्या आड जो येईल त्याला मी सोडेन असं सीतेला स्पष्ट सांगतात ते. त्यानंतर तिथं हा प्रसंग येतो लंकेत
की सीता उतरते पालखीतनं यायला लागते. तिला संकोचल्यागत व्हायला लागतं, कारण ती लहानपणी जनकाच्या वाड्यात वाढलेली आहे, राजवाड्यातच. त्यामुळं तिला राजस्त्री म्हणून राहायची सवय आहे, असं लोकांच्यात फिरून सवय नाही. आणि इकडं सुद्धा दशरथाच्या वाड्यात आलेली आहे, त्यामुळं तिथंही तशी सवय आहे. मग एवढ्या गर्दीत ती पहिल्यांदाच समोर आली, त्यामुळे ती संकोचली आहे आणि ती तशी पुढे यायला लागते. राम कठोर नजरेनं तिच्याकडे बघत असतात, अजिबात प्रेमानं बघत नाही. आणि ती समोर येते, खाली मान घालून उभी राहते. त्यावेळेला राम म्हणतात, हे बघ, तुला असं जर वाटलं असेल, आता लक्ष्मणापासून सगळे चकित आहेत बरं का, यांचा स्वर का बदललाय म्हणून. वानर सगळे चकित होऊन बघायला लागलेत, सुग्रीव बघतायत, हनुमान बघतायत, विभीषण बघतायत. खरं हे कठोरपणे बोलतायत की तुला असं वाटलं असेल की तुझ्याकरता मी हे युद्ध केलं, तुझ्याकरता सेतू बांधला, तर असं अजिबात नाही. मी हे अयोध्येकरता केलेलं आहे. की अयोध्येची राणी पळवून नेली, खरं अयोध्येचे राजपुत्र नपुसक आहेत, ते सोडवू शकले नाहीत, असं लोक बोलतील, यांना अयोध्येला लांछन लागेल, म्हणून मी हा पराक्रम करून तुला सोडवले. पण मी तुला माझ्याबरोबर नेणार नाही, कारण रावण हा स्त्रियांच्या बाबतीत अतिशय वाईट कामपिसाट माणूस आहे. त्याच्यापाशी तू महिनाभर राहिलीस, त्यामुळं तुझं चारित्र्य अक्षुण्ण राहिला असेल याचा कुठलाही पुरावा नाही. आणि त्यामुळं जनता माझी जी आहे, प्रजा, ती तुला स्वीकारणार नाही. आणि जर राजानंच व्यभिचार केला तर प्रजासुद्धा व्यभिचार करेल. आम्हाला आदर्श वागायलाच लागतं, आम्ही राजे स्वतंत्र नसतो. त्यामुळं तुला 10 दिशा रिकाम्या आहेत, तुला जायचंय तिकडं जा. काय कठोर शब्द आहेत बघा. म्हणून तिला कपडे वगैरे नवे घालून यायला सांगितलेलं असतं की जायचंय तिकडं जा. सीता काय बोलली असेल याच्यावर? सीता म्हणती, खालच्या दर्जाच्या पुरुषागत बोलताय तुम्ही, तुम्हाला हे बोलणं शोभतं का म्हणली, कुणाविषयी विचार करता तुम्ही? लक्ष्मण भाऊजी, हे शब्द ऐकून ही सीता जिवंत राहणार नाही. चिताराचा मी आत्ताच्या आत्ता अग्नीत प्रवेश करेन असले शब्द ऐकायला मी जन्माला आलेली नाही. तेजस्विनी आहे ती. आणि मग लक्ष्मण रामाकडे बघतात, राम मूक उभे आहेत, म्हणजे ती म्हणते तसं कर असं सांगतायत जणू. लक्ष्मण चिता रचतो. चिता रचल्यानंतर सीता खरोखरी अग्नीला प्रदक्षिणा घालते आणि प्रवेश करते. तट्टाय झेपेल वागायला असं आपल्याला? निर्दोष आहे पूर्ण. अग्नी प्रवेश करते आणि थोड्या वेळानं ती चिता अशी धडधड धडधड पडते. आणि लग्नात मामा मुलीला घेऊन यायचा पूर्वी कडेवरनं, लहान वयात लग्न व्हायची, तसं अग्नी सीतेला कडेवर घेऊन समोर येतो आणि म्हणतो, रामा, ही इतकी निष्कलंक आहे की हिचा मी दाह करू शकत नाही, हिला जाळू शकत नाही, तू हिचा स्वीकार कर. त्यावेळेला राम हसतात आणि त्यावेळेला बोलतात की हे मला माहीत होतं. अरे हे सर्वांना माहीत नव्हतं. मला हिची शक्ती माहीत आहे की रावण किती अमर्याद ताकदीचा असला तरी, सागर सर्वात शक्तिमान असला तरी किनाऱ्याची मर्यादा ओलांडत नाही. तसं रावण सीतेची मर्यादा ओलांडू शकणार नाही हे मला माहीत होतं. पण ते जगाला माहीत व्हावं आणि जगाची दृष्टी हिच्याकडे बघण्याची पवित्र राहावी म्हणून मला हे करायला लागलं. आणि तिथं आनंदानं सीतेचा स्वीकार केला. हा पूर्ण प्रसंग आहे. आपण पूर्ण वाचत नाही, अर्धवट वाचतो. पुन्हा दुसऱ्यांदा जो प्रसंग येतो तो सीता गरोदर झाल्यानंतर. तर रामानी 11,000 वर्ष राज्य केलंय. सीता राणी म्हणून शेजारी बसलेली आहे. आणि नंतर ती गर्भवती झाल्यानंतर राम हे करतात, अयोध्येत परत आल्यानंतर काही काळानं सीतेला दिवस जातात. सीतेला दिवस गेल्यानंतर त्यांना राम एकदा मित्रांबरोबर बोलत बसलेले असतात संध्याकाळी. त्यांचे एक 7-8 मित्र आहेत. त्यातला भद्र नावाचा मित्र असतो.
त्या सगळ्यांना राम संध्याकाळी विचारत असतात की लोक माझ्याविषयी काय बोलतात हे तुम्ही सांगायचं. मी दरबारातल्या लोकांवर विश्वास ठेवत नाही. का तर ते स्तुती पाठक असतात, राजाची स्तुतीच करतात. तुम्ही मित्र आहात, तुम्ही खरं सांगायचं काय असेल ते. त्यावेळेला तो भद्र सांगतो की एका घरात एक भांडण लागलं तर नवरा बायकोचं, आणि नवरा बायकोला म्हणत होता की तू व्यभिचार केलायस, तुला मी घरात ठेवून घेणार नाही, तुला मी काय राम वाटलो का असल्या बाईला घरात ठेवून घ्यायला, असं मी ऐकलं. ते ऐकल्या राम एकदम उदास होता. लक्ष्मणाला बोलवतात आणि सांगतात सीतेला डोहाळे लागलेत आणि तिला वनातनं जायचंय, आणि वनवासी स्त्रियांनी पूर्वी तिला वनात मदत केली आहे, त्यांना भेट वस्तू द्यायच्यात, ओटी वगैरे भरायचे, त्या निमित्तानं तिला तू घेऊन जा आणि तिला तिथं उतरवल्यावर सांग मी तिचा त्याग केलाय. त्यावेळेला लक्ष्मण नाईलाजानं घेऊन जातो. लक्ष्मणाला असली नकोशी कामं भरपूर करायला लागलीत आणि तिथं सोडतो आणि तिला सांगतो. सीता धाय मोकलून रडायला लागते. काय कारण झालं म्हणते असं. मग लक्ष्मण सांगतो असं असं झालं बा. त्यावेळेला सुद्धा ती म्हणते की त्यांना सांगा, स्वतः रडतीये, माझ्याशी अतिशय वाईट वागलेत ते, पण त्यांना सांगा की आता मला सोडल्यानंतर गुडघ्यात मान घालून बसू नका. ज्या सिंहासनासाठी हे केलं ते व्यवस्थित सांभाळा आणि प्रजेला न्याय व्यवस्थित द्या. तुम्ही प्रजेसाठी हे केलंय ना, तर तिच्यात अंतर देऊ नका. आजचे राजे काय करतात मला सांगा बरं. कुटुंबासाठी राज्य आहे का राज्यासाठी कुटुंब आहे, मला सांगा बरं. हां, माझ्याकडे राज्य आलं की माझ्या कुटुंबाचं कल्याण करायचं, माझ्या मुलांना मी कसं निवडून आणीन, अमुक काय करीन ते करीन. लालू प्रसाद तुरुंगात गेले, बायकोला सिंहासनावर बसवून. तिला राजकारणाचा अनुभव आहे का नाही बघितलं नाही. अहो, एवढ्या प्रजेचं भवितव्य आहे, ते कुणावरही सोपवून चालतं का हो. राजाला स्वतःचं कुटुंब नसतं. राजे लोकांना त्या काळी अनेक लग्न करायची परवानगी होती. अगदी कलियुगात राजस्थानच्या राजांनी 30-30 लग्न केलेली आहेत. शिवाजी महाराजांची 8 लग्न झाली आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. कारण सैन्य जमा करायला अनेक घराण्याशी लग्न संबंध जोडायला लागतो, त्यामुळं मग सैन्य वाढत जातं. पण त्रेतायुगात असून सुद्धा सीतेशिवाय रामाने दुसरी स्त्री जवळ केलेली नाही, राजा असून केली नाहीये. एवढी सीतेत निष्ठा आहे त्यांची. पण ती सगळ्यात प्राणप्रिय असलेली पत्नी सुद्धा प्रजेच्या आक्षेपासाठी सोडली. आज प्रजेनं शंख केला तरी राज्यकर्ते तुमच्याकडे बघत नाहीत. मग श्रेष्ठ कोण मला सांगा बरं. श्रेष्ठ कोण सांगा. प्रजेसाठी राजा आहे का राजासाठी प्रजा आहे. रामायण काळात प्रजेसाठी राजा होता आणि आज राजासाठी प्रजा आहे. म्हणतात ना निवडणुकीच्या वेळेला की एकदा ते हात जोडत तुमच्यापाशी येतात, नंतर तुम्ही 5 वर्ष हात जोडत त्यांच्या पायाशी जायचं. ठरलेलंच. संपूर्ण गणित बदललेलं आहे. आत्ताची फुटपट्टी रामायणाला लावू नका, ते पूर्ण वेगळं आहे. आणि ते मी तुम्हाला आत्ता सांगितलं की प्रजेसाठी सोडल्यानंतर पुन्हा पुढं असं येतं की ती 2 पुत्रांना जन्म देते. वाल्मिकी सगळी रामकथा लिहून काढून त्या मुलांना शिकवतात. गीत रामायणाचा पहिला प्रयोग वनात होतो. वनात ऋषीमुनी ऐकतात, इतके आनंदित होतात की मिळेल ते बक्षीस द्यायला लागतात. कोण जटा बांधायची दोरीच देतं, वनातल्या लोकांची बक्षीस आहेत ती. कोण हातातला कमंडलू देऊन टाकतं, कोण लंगोटी देतं. आणि असं सगळी बक्षिसं देतात. म्हणतात वाल्मिकींची रचना श्रेष्ठ आहे का या मुलांचं गाणं श्रेष्ठ आहे. वाल्मिकींना पटतं की आपली रचना जमली. मग वाल्मिकी सांगतात की अयोध्येत मोठा यज्ञ आहे, तुम्ही दोघांनी जायचं आणि एकतारी घेऊन हे अयोध्येच्या रस्त्यावरनं गात जायचं. तुमचं कौतुक ऐकून अयोध्यापती तुम्हाला बोलवतील, तुमचं गाणं सभेत करतील, राजसभेत. त्यावेळेला त्यांनी विचारलं तुम्ही कोण, तर वाल्मिकींचे शिष्य आहे म्हणूनच सांगायचं, बाकी काही बोलायचं नाही. आणि तसं होतं अंदाजानुसार. यांचं गाणं इतकं छान असतं की ते ऐकून राम बोलवतात
राम लक्ष्मणाला वगैरे म्हणतात, अरे ते दोघं कुमार आले, ते माझं चरित्र म्हणे फार छान गातात, आपण कार्यक्रम करूया त्यांचा. मग त्या सभेत कार्यक्रम होतो त्यांचा आणि अतिशय संतुष्ट होतात सगळे. आणि त्यावेळेला वाल्मिकी ऋषी नेमके प्रवेश करतात राजसभेत आणि राम उठून उभे राहतात की महाराज तुम्ही आलाय. त्यावेळेला ते सांगतात, रामा ही तुझीच मुलं आहेत. सीता माझ्या आश्रमात आली, तिथं प्रसूत झाली. तुम्हाला आणखी एक गुप्त गोष्ट सांगतो. लक्ष्मण एका स्वारीवर निघाले, शत्रुघ्न एका स्वारीवर निघालेला असतो आणि तो रात्र होती म्हणून वाल्मिकींच्या आश्रमात राहतो. त्याच रात्री सीता प्रसूत झाली आहे बरं का. म्हणजे काका तिथं आहे त्यावेळेला. असो, त्याचा पुढं संदर्भ नाही आहे, पण योगायोगानं शत्रुघ्न तिथं असतो. आणि ही मुलं तुझीच आहेत म्हणतात, त्यांनी तुझं चरित्र गायलेलं आहे. आणि सीता सुद्धा माझ्याबरोबर आलेली आहे. प्रचेताचा मी वंशज आहे, तर मी तुला साक्ष देऊन सांगतो, सर्व राजसभेत सांगतो की सीता ही निष्कलंक आहे आणि तिचा स्वीकार कर. रामांच्या मनासारखंच झालेलं असतं, पण तरी हा मर्यादा पुरुषोत्तम लोकांच्या मर्यादेने एवढा गांजलेला आहे तुम्हाला सांगतो. म्हणतो सीता आली आहे, बोलवा तिला. तिला सभेत बोलवण्यात येतं. आता राम स्वीकारतील अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. तर राम बोलतात, लंकेत जसं करून दाखवलंस तसं इथं करून दाखव. आता सीता कशी तेजस्विनी आहे बघती. वारंवार मी परीक्षा देणार नाही म्हणते. धरणी माते तुझ्यात ना आले, तू मला जवळ घे. धरणी दुभंगते आणि सीता त्यात निघून जाते. असा सीतेचा शेवट. काय वाटलं मला सांगा. हा अन्याय न्याय तुमच्या माझ्यासारखं प्रेम प्रकरण म्हणून बघायचा असतो का भव्यतेनं बघायचा असतो? जे तुम्हाला आम्हाला जमतं ते रामाला जमत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? रामाला तेही जमतं, पण त्रेतायुगापासनं कलियुगापर्यंत नाव अमर राहतं ते त्यागामुळं राहतं. हे लक्षात ठेवा, भोगामुळं राहत नाही. रामानी प्रजेसाठी तुमची माझी नीतिमत्ता चांगली व्हावी, राहावी म्हणून सीतेचा त्याग केलाय. सीता ही त्याची प्राणप्रिय पत्नी आहे. अहो, लंकेत ज्या वेळेला सैन्य म्हणून ते पोचलेले होते आणि लंकेच्या भूमीवर झोपले ते अलीकडं, तटापलीकडं सीता आहे, त्यावेळेला रामाचे शब्द आहेत की आज मी माझ्या प्राणप्रियेच्या सान्निध्यात आलेलो आहे. त्याच जमिनीवर झोपलोय ज्या भूमीवर ती झोपली आहे आणि तिच्या अंगावर न येणारं वारं माझ्या अंगावर येतंय. मला आज खूप वर्षांनी या वनात आनंद मिळतोय. या रामाचं प्रेमाचं वर्णन तुम्ही कधी वाचलंय? कुठल्या सिनेमात असा हिरो बोलताना ऐकलाय? हे वाल्मिकींनी लिहिलंय, तुम्हाला काढून बघायला लागेल. माझ्या मते मी भरपूर गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आता तरी मर्यादा सांभाळायची मला अनुमती द्या आणि मी थांबतो. प्रभू रामचंद्र की जय. आपण प्राध्यापक सचिन कानेटकर यांची वाल्मिकी यांची आता आपण भीमरूपीची जन्मकथा ही कथा ऐकलेली आहे. त्यांचा अल्पपरिचय आत्ता मुद्दाम करून देतो आहे, कारण सुरुवातीला गर्दी थोडी कमी होती, त्यामुळे सर्वांना माहीत व्हावं आपण कुणाची कथा ऐकली, कुणाच्या तोंडून ऐकली. तर व्यावहारिक भाषेत म्हणाल तर ते DKTला प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची ऋषितुल्य व्यक्तिमत्व अशी ओळख आहे, कारण जवळपास 40 पुस्तकांचं त्यांनी लेखन आणि प्रकाशन केलेलं आहे. मुंबईतल्या मनोरमा प्रकाशन ना सर, मनोरमा प्रकाशन संस्थेनं त्यांची बरीच पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. बहुतांशी पुस्तकं त्यांची आध्यात्मिक आहेत. आध्यात्मिक स्वतः ते नाही असं म्हणतात, खरं गीत वानरायण त्यांच्या हातून लिहिलं गेलं ही खरं तर मारुतीरायांची त्यांच्यावर कृपा आहे. आपल्याकडे गीत वानरायण याच्या आधी झालेलं आहे. ह्या आत्ताच्या व्यापारी युगात अशी व्यक्ती आपल्याला मिळणं, मी कुठल्या अर्थानं म्हणतो आपल्याला कळेल, हे आपल्यावर खरं तर त्यांची कृपा आहे आणि मी त्यांचे आभार मानणार नाही. मी ते असं म्हणेन की आम्ही तुमच्या ऋणात राहू, कारण आम्हाला न्यूनतम घेण्यात खरं तर आनंद आहे, कारण ते वडील आहेत आणि आम्ही मुलं आहे त्यांची. काही चूकभूल झाली असेल तर सरांनी आम्हाला मोठ्या मनानं माफ करावं. आणि यानंतर कार्यक्रम हा आपला झालेला आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद. हे सरांचं प्रवचन किंवा आता ही कथा झाली ती कायमस्वरूपी राहावी सेव
म्हणून यूट्यूबवरती आपण त्याची लिंक तयार केलेली आहे. 2 दिवसात त्याचं पूर्ण शूटिंग आपल्याला मिळेल. शाश्वत असं त्यांचं चॅनलचं नाव आहे. नंतर ग्रुपवर लिंक पाठवली जाईल, सर्वांनी अवश्य पहा ती. आणि स्वामी सरांचे पण विशेष आभार, कारण त्यांनी अगदी माफक दरात ही सेवा आम्हाला दिलेली आहे. धन्यवाद. मी